मी माझा प्लॅन आखलाय. मला 12 वर्षात लेजेंड बनायचंय. 12 वर्षात मला 2 नॅशनल अवॉर्ड आणि 1 ऑस्कर जिंकायचंय माझ्या मराठी फिल्मसाठी. मला ऑस्करमध्ये जाऊन मराठी बोलायचंय, तिथे जय हिंद जय महाराष्ट्र बोलायचंय. मुळात आपली मराठी इंडस्ट्री आहे का? नाहीये. युनिटी आहे का? अजिबातच नाहीये. आज आपल्याच इंडस्ट्रीचे माणसं जे बोलतात ना की मराठीसाठी हे मराठीसाठी ते, अरे तुम्हीच जास्ती ग्रुपिंग करता, तुम्हीच जास्ती लॉबिंग करता ना. नाही, ह्याला काम नाही द्यायचं. काम का नाही द्यायचं? कारण की तो तुमची हाजी नाही करत. मग करा ना रूल एक की मराठीसाठी एक स्पेशल डेडिकेटेड स्क्रीन. आम्ही का भिका मागायच्या? अरे नहीं पागल है क्या? पुष्पा 2 आ रही है, तुम लोग किधर आ रहे? हम लोग किधर आ रहे? आप हैदराबाद में लगाओ पिक्चर, ये मेरा मुंबई है भाई. अच्छा है की मी खूप अनअज्युमिंग आहे आणि माजखोर आहे. एक शो येतोय कलर्स मराठीवर, करशील का? तो म्हणला कुठला? त्यामुळे बिग बॉस मराठी. तर म्हणलं हो करीन ना. हा शो अजिबातच स्क्रिप्टेड नसतो. आम्हाला पहिलं ब्रीफिंग जेव्हा चॅनल मीटिंग होते तेव्हा सांगतात की आम्ही तुम्हाला तिथे पोसायला ठेवलेलं नाही. आता तुम्ही ती नाटकी वागून द्या, खोटं वागून द्या किंवा खरे वागून द्या, ते आमचं घेणं देणं नाही, पण तुम्ही एंटरटेनमेंट द्या आम्हाला. 2012ला काही लोकांनी मला फसवलं इन प्रोडक्शन आणि मी फसल्यामुळे मी साधारण 4 ते 5 कोटी रुपयांचं माझ्यावर कर्ज आलं. गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागात आपण अशा एका हरहुन्नरी कलाकाराला भेटणार आहोत जो बालकलाकार, अभिनेता, दिग्दर्शक, उत्तम डान्सर आणि सगळ्यात हाईट म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत एक सक्सेसफुल निर्माता देखील आहे. भेटूया अशाच हरहुन्नरी माझ्या मित्राला आणि हे सगळं असलेल्या पुष्कर जोगला. हाय पुष्कर. हाय भार्गवी, कशी आहेस तू? वेलकम टू गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट. थँक्यू. आय एम सो एक्साइटेड. सेम युअर. मला खूप आनंद झालाय की इतकी वर्ष आपण एकत्र काम करतोय, पण आज या निमित्ताने अशा आपण गप्पा मारणार. येस. सेम युअर. आणि ह्या निमित्ताने ना मला ऍज अ मित्र खूप गप्पा मारायच्या आहेत, व्यक्त व्हायचंय. कारण की असं आपण सेटवर भेटतो किंवा इव्हेंट्सला भेटतो, अशा गप्पा नाही मारतायत. आय एम व्हेरी हॅपी. येस, सेम युअर. मग करूया आपण गप्पांना सुरुवात. प्लीज. सगळ्यात पहिलं मी तुला माझं एक एन्काउंटर सांगते तुझ्याबद्दल. खूप लहान असताना तू झीवर एक कार्यक्रम होता, मी शाळेत होते म्हणजे तेव्हा तू अजूनही लहान असशील, आणि तेव्हा असा काहीतरी कार्यक्रम होता की लहान मुलांनी आपलं टॅलेंट दाखवायचं होतं तिथे. यू आर वेअरिंग अ रेड अँड अ ब्लॅक ड्रेस आणि तू डान्स केला होता. चाइल्ड आर्टिस्ट होतास तू आणि तू डान्स केला होतास आणि तेव्हा तुझे बाबा, आई आणि तुझा भाऊ सगळे त्या कार्यक्रमात आला होता. झीवर तो लहान मुलांच्या टॅलेंट शो टाइप्स काहीतरी होता, तीर कमान. मी त्याच्यावर तुला पाहिलं होतं आणि तेव्हा माझ्या आईला खूप अभिमान वाटला होता की एक मराठी पुण्याचा मुलगा आणि मुळात जोग सरांबद्दल आणि जोग क्लासेस बद्दल जी एक रिस्पेक्ट आहे सगळ्यांच्या मनात, तेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं. सो तिथपर्यंत आजपर्यंत आय नो. सो काय 1993 तीर कमान हा शो, आणि आज किती वर्ष झाली? 31 वर्ष झाली. सो मी माझं करिअर सुरू झालं 1992 साली. अण्णासाहेब देऊळगावकर होते, त्यांच्या फिल्म मध्ये मी होतो. म्हणजे दीपक देऊळगावकर, राजश्री जी आहेत आता, राजश्री सचदेव, त्यांच्याबरोबर मी पहिली सुरू केली फिल्म. मग सचिन सरांनी मला खूप काम दिलं. दादा कोंडके साहेबांवर केलं, नाना पाटेकरांसरांवर केलं. सो फिल्म्स करत गेलो. पण हो, ऍज अ चाइल्ड आर्टिस्ट प्रवास तेव्हा सुरू झाला. आई वडिलांनी खूप सपोर्ट केलं, जास्ती करून आईनी. तिचे अँबिशन्स, तिचे ऍस्पिरेशन्स जे ऍज अ लेडी होते ते सगळे बाजूला ठेवून तिने मला कसं काम मिळेल, किंवा तेव्हा मुंबईत घर नव्हतं तर ती मुंबईत येऊन आम्ही हॉटेलमध्ये राहायचो. ती प्रत्येक शूटिंगला असायची आणि आपण म्हणतो ना की आई वडील पाठीशी उभे असतात, तर मला आजही ते जाणवतं की आई वडिलांसारखं कोणीच नाहीये. आणि आजही मी त्याच हेतूनी पुढे काम करतो की आई वडिलांच्या चेहऱ्यावर कसं एक स्माईल आणावी. आज बाबा नाही आहेत पण आईला आनंद द्या. मी माझ्या सगळ्या कलिग्सना किंवा मित्रांना हे सांगतो. सो तेव्हापासून आईनी खूप कष्ट केले आणि म्हणून आज मी इथे असं बसलोय आणि त्याशी गप्पा मारतोय. प्रवास तेव्हा खूप चांगला होता बिकॉज आई वडील होते, सपोर्ट होता. बाबा गेल्यानंतर एक असं वाटलं की अरे बापरे आता काय करणार, कारण की मी खूप यंग होतो तेव्हा बाबा सोडून गेले. आय थिंक ते 52 वर्षाचे होते आणि मी 22 होतो फक्त. सो तेव्हा कळतं की जग काय. बाप नसतो ना तेव्हा कळतं
दुनिया काय कशी तुमच्याशी वागते, लोक कसं तुम्हाला ट्रीट करतात, आणि मग कोणी नसतं, मग तुम्ही तुमच्या हिमतीवर किंवा तुमच्या पायावर उभं राहणं गरजेचं असतं. सो मी तसं करत गेलो भार्गवी, आणि माझ्या आई वडिलांनी एक खूप चांगली गोष्ट शिकवली मला, की चिकाटी आणि मेहनत हे जोपर्यंत आपल्याकडे एक शस्त्र आहे, वेपन आहे ना, तोपर्यंत तुम्हाला कोणीच यू आर युअर ओन डेस्टिनी मेकर. पण तुझं तुझ्या भावाचं नातं पण खूप छान आहे. त्या एपिसोड मध्ये मला अजूनही आठवतं. आणि आई, तू, बाबा आणि सगळे तुम्ही पुढे रडला होतात त्या एपिसोड मध्ये, की तो एपिसोड अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. तुझं तुझ्या भावाबरोबर खूप छान रिलेशन. आय नो. आणि ऑफकोर्स म्हणजे त्यांनी पण खूप मला सपोर्ट केलं, आणि ही वॉज सो प्राऊड ऑफ मी दॅट टाइम. मला एक किस्सा आठवतो, म्हणजे आम्ही तेव्हा पुण्यातून मुंबईत एवढे यायचो नाही, फक्त शूटिंगसाठीच यायचो. तेव्हा मुंबईत ना घर होतं आणि ना इथे काही काम तसं नसायचं, फक्त माझं शूटिंग असायचं. सो मला आठवतंय, मी सचिन सरांची एक फिल्म केली होती, आजमाईश नावाची. त्याच्यामध्ये धर्मेंद्र सर होते आणि सचिन सर डिरेक्ट करत होती फिल्म ती. आणि मला म्हणाले की बेटा तुझं एक सीन आहे धर्मेंद्र सरांबरोबर. आणि मला धर्मेंद्र सर माहिती नव्हते, बिकॉज मी खूप लहान होतो, पण आई बाबा माझे त्यांचे खूप मोठे फॅन होते. आणि अक्षरशः त्या दिवशी जेव्हा धर्मेंद्र सरांबरोबर माझा शॉट होता, तेव्हा आई बाबा दोघेही आले होते. आम्ही 5-6 तास थांबलो, मग माझा सीन लागला. आणि धर्मेंद्र आणि माझा सीन झाल्यानंतर मला माझ्या बाबांनी आणि आईनी आम्हाला, तेव्हा पहिल्यांदा आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो, आणि बाबांनी बॉम्बेच्या एका चांगल्या फाईन डायनिंग रेस्टॉरंटमध्ये आम्हाला बटर चिकन आम्हाला दिलं, आणि तिथून आम्हाला घेऊन गेले मरीन ड्राईव्हला. ती जागा मी कधीच विसरू शकणार नाही. तिथे के रुस्तुम नावाचं एक आईस्क्रीम शॉप आहे, बिस्किट आईस्क्रीम. सो ते आईस्क्रीम शॉप माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, बिकॉज मला नेहमी माझे बाबा तिथे न्यायचे. सो इट इज व्हेरी स्पेशल, दीज मेमरीज आर व्हेरी स्पेशल. आणि माझा भाऊ सुद्धा आजपर्यंत मला खूप सपोर्ट करतो, तेव्हा पण खूप सपोर्ट केलं. सो फॅमिली सपोर्ट शिवाय हे पॉसिबल नाहीये, आणि आय ओनली थँक माय फॅमिली फॉर दिस, आई बाबा आणि भाऊ. पण मग हे सगळं करत असताना डेंटिस्ट्री तुम्हाला माहिती नसेल, पण हा एक प्रॉपर डेंटिस्ट आहे, म्हणजे ते सोडून या क्षेत्रात येताना काय तुझं कसं तू? नाही, माझं नेहमी फील्ड हीच होती. म्हणजे आय स्टार्टेड ॲज अ डान्सर, मग मी चाइल्ड ऍक्टर म्हणून काम करायला लागलो. मला नेहमीच ऍक्टरच व्हायचं होतं. पण माझ्या बाबांचं नेहमी म्हणणं होतं की तू आयुष्यात काही कर, शिक्षण पूर्ण कर. बिकॉज ही बिईंग जोग सर ऑफ पुणे, मोठे एज्युकेशनिस्ट होते, त्यामुळे ते म्हणले की पुढे तू ऍक्टर म्हणून नाही चाललास तर तुझं शिक्षण तुझ्यासोबत कायम राहील, एज्युकेशन हेल्प्स. मला न्यूयॉर्कला जायचं होतं फिल्म मेकिंगचा कोर्स करायला, पण मी जेव्हा तो फॉर्म आणला मला बाबांनी दुसरा फॉर्म दिला हातात. ते म्हणले हा घे, डेंटिस्ट्रीचा फॉर्म आहे मेडिकलचा, सो तू ते कर. आणि मी टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी फोर्सफुली डेंटिस्ट्री केली, विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द डेंटिस्ट्स. मी डेंटिस्ट्री कम्प्लीट केली. आय पास्ड आउट ॲज अ डेंटिस्ट, बट मी कधी प्रॅक्टिस नाही केली, बिकॉज माझं पहिलं प्रेम भार्गवी नेहमीच फिल्म, डान्स, ऍक्टिंग हेच होतं. सो डेंटिस्ट्री नशिबी आली आहे माझ्या. ती पूर्ण झाली? येस, पूर्ण केली मी. म्हणजे तू काही झालं तर सेटवर. पण मी किती चांगला डेंटिस्ट आहे हे मला माहिती नाहीये. पण मग तिथनं तू फिल्म्स करायला सुरुवात केली. फर्स्ट मला असं वाटतं मराठीत एक वेगळ्या पद्धतीची फिल्म व जबरदस्त. येस, खूप वेगळ्या पद्धतीची होती, ज्याच्यात हो VFX वगैरे, सुपर हिरो आणि अशी फिल्म होती. मग त्या फिल्मची कॉन्सेप्ट तुझी होती का काय? नाही, दॅट वॉज कम्प्लिटली महेश सरांची कॉन्सेप्ट. इव्हन महेश कोठारे सर खूप वर्षांपासून वेगवेगळे कॉन्टेंट देण्यात खूप एक्सपर्ट आहेत. सो ऑफकोर्स ती कॉन्सेप्ट आणि आयडिया सरांचीच होती. आणि ही बाउन्स स्ट्रीट ऑफ टू माय डॅड की सर आपण सुपर हिरो फिल्म करूया, जे मराठीत कधी झालं नाहीये. आणि येस, त्या फिल्ममुळे मला खूप फायदा झाला, कारण की फिल्ममध्ये स्टारकास्ट खूप मोठी होती, गाणी अजय अतुल सरांची होती. ती फिल्म खूप गाजली, मला खूप हेल्प झालं. पण त्या फिल्म नंतर 1-2 वर्ष म्हणजे कसं असतं बघ, मला असं वाटलं की यार जबरदस्त झाली, आता मला ऑफर्स येतील, मला खूप ऑफर्स येतील. आणि मला 1-1.5 वर्ष काहीच ऑफर्स नाही आल्या. आय थिंक तेव्हा एक फेज होती की जेव्हा कॉमेडी वॉज रॉकिंग,
2005 ते 2010 जेव्हा मकरंद सर, भरत सर हे सगळे सुपरस्टार्स होते, आजही आहेत, पण तेव्हा ते कॉमेडीचा एक ट्रेंड होता. आणि त्यामुळे ना मी खूप यंग होतो तेव्हा, त्यामुळे यंग हिरो तेव्हा पटकन ह्याच्यासाठी कुठली स्टोरी लिहावी असं ते नव्हतं. सो मला थांबावं लागलं राईट रोलसाठी. मग 1.5 वर्ष मी थांबलो आणि मी बाबांना सांगतो, बाबा मी एवढा वाईट ऍक्टिंग केली का फिल्ममध्ये, किंवा माझ्यात कला नाहीये का? तर म्हणजे तसं नाहीये, यु नो यू हॅव टू वेट फॉर द राईट ऑपॉर्च्युनिटी. 1-1.5 वर्ष काही कामच नव्हतं. मी म्हणलं आता काय करायचं, मी एक डेब्यू माझा केला आणि मला काहीच ऑफर्स नाही का, मी काय चुकलं. सो ऍक्च्युली दॅट फेज वॉज नॉट ग्रेट. पण लकीली देन मी सुनील शेट्टी सरांना भेटलो. त्यांनी मला EMI नावाचा चित्रपट दिला, माझी पहिली हिंदी फिल्म ऍज अ हिरो. आय वर्क विथ संजय दत्त, अर्जुन रामपाल, उर्मिला मातोंडकर. आणि मग फिल्म्स मिळत गेल्या मराठी. मग मी बऱ्याच मराठी फिल्म्स केल्या. धूम 2 धमाल म्हण, तो क्या तुकविला, सत्य, मिशन पॉसिबल. मी तेव्हाच एक रियालिटी शो जिंकलो. तेव्हा काम बरंच होतं. रियालिटी शो, डान्स रियालिटी शो. हो, आय थिंक महाराष्ट्राचं नच बलिये. ओके. पहिला रियालिटी शो स्टार प्रवाहाचा. बरोबर. जेव्हा चॅनल जस्ट स्टार्ट झालं होतं. तू आणि कोरिओग्राफर असं होतं ना? मी आणि डान्सर. म्हणजे सम डान्सर. करेक्ट. येस. म्हणजे ऍक्च्युअल बलिये नाही, सम कॉमन डान्सर असं. सो आय वन दॅट शो. पण शो जिंकून सुद्धा एक माझ्या लाईफमध्ये पर्सनल ट्रॅजेडी झाली. म्हणजे शो जेव्हा जिंकलो तेव्हा फॅमिलीमध्ये डेथ झाली. सो आय जस्ट बी थोडासा एक सांगतो तुला की शो चालू असताना माझ्या बाबांना कॅन्सर डिटेक्ट झाला. आणि दॅट टाइम माझ्याकडे इतकं काम होतं, एक डेली सोप, एक फिल्म आणि एक रियालिटी शो. 2009 ते 2010 1-1.5 वर्ष खूप काम केलं. पण वेळ अशी होती की मला बाबांना कॅन्सर डिटेक्ट झाला, ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. त्यांचं किमोथेरपी सुरू झालं, मग ते ICU मध्ये होते नंतर. पण ते जे 6-8 महिने होते ते मी बाबांना वेळच देऊ शकलो नाही, बिकॉज आय वॉज वर्किंग. खूप काम करत होतो. आणि शोच्या जस्ट फिनालेच्या वेळेस त्यांना माहिती होतं, ते त्यांना तेवढं कळायचं, बिकॉज ही वॉज गेटिंग कॅन्सरमुळे सगळे सेल्स त्यांचे खराब होत होते. आणि तेव्हा डॉक्टर यांनी सांगितलं होतं की हार्डली 1-2 महिने राहतील असं. सो दॅट फेज वॉज व्हेरी डिफिकल्ट, बिकॉज मी नचबलियेची प्रॅक्टिस करायचो. ते ॲट द बॅक ऑफ माय माइंड चालायचं की माझे बाबा 1-2 महिन्यात राहतील नाही राहतील माहित नाही. सो आय वॉज व्हेरी कन्फ्युज. आणि मी म्हणून नको, मी शो नाही करत असं व्हायचं, मी शूटिंगला नाही जात. पण द शो मस्ट गो ऑन हे मला तिथून कळलं की आपण एक ऍक्टर म्हणून. आता माझ्या प्रेक्षकांना पण हे सांगतो की ऍक्टर्सना जेव्हा तुम्ही बोलता ना, ऍक्टर्सच्या मनात काय चाललेलं असतं किंवा फॅमिलीमध्ये काय चाललेलं असतं हे लोकांना माहिती नसतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा ट्रोलिंग करता तेव्हा तोही एक माणूसच आहे, ऍक्टर सुद्धा एक माणूस आहे. त्याच्या फॅमिलीत काय चाललंय, त्याच्या घरी कोणी सिरियस आहे का, हे कोणी काय बघत नाही. ऑफकोर्स तेव्हा सोशल मीडिया नव्हतंच. पण मग तेव्हा फिनाले वेळेस मला अजूनही आठवतं, बाबा ICU मध्ये होते आणि फिनालेचं शूटिंग जरा लांबलं. 4 वाजता पहाटे आय थिंक त्यांचा माझा फायनल ऍक्ट होता, तो 4 वाजता झाला. आणि 4 वाजता बाबांचा एक फोन आला मला, म्हणजे माय ब्रदर कॉल्ड की बाबांना बोलायचंय म्हणून. आणि ते त्या अवस्थेत माझ्याशी फक्त एक शब्द बोलले, भार्गवी, ही आस्क्ड मी, तू जिंकलास का? सो तू जिंकलास का बोलले. पण आणि जिंकलो मी ऑफकोर्स. 5-5:30 रिझल्ट आउट झाला, आय वन. पण नेक्स्ट डे मी पुण्याला ट्रॉफी घेऊन गेलो आणि ते नव्हते. So this was a tragic thing that happened. I'm sorry for this, but so this is life. आणि I think you have to move on in life. सतत कष्ट करत राहणं, फॅमिलीमध्ये काय चाललंय हे त्याच्यावर फोकस न करता आपल्या कामावर फोकस करणं आणि त्याच जिद्दीने सक्सेसफुल होणं, हे मला वाटतं बाबांनी शिकवलं. न दाखवणं असं म्हणूया. येस, न दाखवणं जे आपण आपल्या आयुष्यात काय चाललंय हे न दाखवता काम करत राहणं. आणि मग आई पण म्हणजे ते बाबा 52 वर्षाचे होते, मग आई पण एकटी होती, कारण आम्ही सगळे पुण्यात राहायचो तेव्हा. मग माझ्या भावाने मुंबईत घर नाही. मग तेव्हा मी आणि भाऊ
वी डिसाइडेड की आपण आईची काळजी घेऊया. आणि मग त्याच्या पुढचे जरा वर्ष मला कठीण होते. 2012 ते 2017 5 वर्ष मी फारच बॅड पॅच मध्ये काढलेत. आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम काय आहे की मेमरी एकदम लोकांची हे असते, म्हणजे तुम्ही जर दिसला नाहीत ना 6 महिने तर अगदी लोक तुम्हाला विसरतात. सो 2011 पर्यंत मी खूप काम केलं. त्यानंतर 2012ला काही लोकांनी मला फसवलं इन प्रोडक्शन. ते म्हणले की आपण हे प्रोड्यूस करू आणि मग जाऊ देत, दॅट इज नॉट रेलिव्हंट, बट त्यांनी फसवलं. आणि मी फसल्यामुळे मी साधारण 4 ते 5 कोटी रुपयांचं माझ्यावर कर्ज आलं. आणि तेव्हा आय वॉज 24 आणि बाबा नव्हते. आणि तेव्हा 5 कोटीचं कर्ज माझ्या डोक्यावर आलं ॲज अ फिल्म मेकर वॉट एव्हर. पण मग तेव्हा ते कर्ज परत करू का करिअरमध्ये फोकस करू. आणि आईला आणि भावाला पण कुठल्या तोंडाने सांगू की अरे मी ही माती खाल्ली आहे, मी आता काय करू. आणि मग त्यांचे कॉल यायचे, कर्ज ज्यांच्याकडून घेतलं होतं त्यांचे कॉल यायचे की कधी देणार, काय देणार. मग ते थ्रेट्स यायचे. मग ती 5 वर्ष ना आय वॉज आउट ऑफ द इंडस्ट्री. कारण की मी तेच फोकस करत होतो की पैसे देऊन आपण बाहेर येऊ. आणि मग ते करत असताना ऑफकोर्स 1-2 वर्षात सगळेच विसरले मला. ना फिल्मची ऑफर आल्या, ना सिरियलची ऑफर आली, काहीच नाही. सो मग असं वाटलं की यार 2017-18ला वाटलं की नाही, मी ह्याच्यासाठी नाही बनलोय. माझ्यात जिद्द आहे, माझ्यात कष्ट करण्याची एक उमेद आहे माझ्यात. सो काहीतरी करूया आपण. 2017ला भार्गवी मी क्लिअर झालो. म्हणजे मी कर्ज सगळं माझं फेडलं, क्लिअर झालो. आणि त्यानंतर आता काय, परत स्क्रॅच पासून सुरू करा. सो माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं. तेव्हा मी बऱ्याच डिरेक्टर्सना फोन करायचो, प्रोड्युसर्सना फोन करायचो की सर काही काम आहे का. आणि ते तेव्हा उचलायचे नाहीत फोन किंवा रिप्लाय नाही करायचे. जे आज मला इव्हेंट्समध्ये भेटून मिठ्या मारतात ते तेव्हा फोन उचलायचे नाहीत. इट्स ओके, दिस इज लाईफ. पण तेव्हा म्हणलं काहीतरी आपण केलं पाहिजे. सो मी एका माणसाचं नाव आवर्जून घेईन, राजीव खांडेकर सर, एबीपी माझाचे. म्हणजे मी त्यांच्याकडे एक शो घेऊन गेलो. त्यांना म्हणालो सर मी खूप बॅड पॅच मधनं चाललोय, मी हा एक शो क्रिएट केलाय, तर तुम्ही तो टेलिकास्ट कराल का. तो माझा अराउंड द वर्ल्ड असा एक शो मी क्रिएट केला. ट्रॅव्हल शो होता हा एबीपी माझावर. आणि त्यांना मी फक्त एक काही दाखवलं की अशी कॉन्सेप्ट आहे, एक प्रेझेंटेशन दाखवलं. आणि त्यांनी न विचार करता मला म्हणाले पुष्कर तू एबीपी माझावर हे टेलिकास्ट कर, काही इश्यू नाही, पण मी पैसे नाही देणार. मी म्हटलं सर मला पैसे नको आहेत, मला इंडस्ट्रीमध्ये परत यायचंय. सो ते मी केलं. आणि मग ऍटलिस्ट लोकांना वाटलं की हा ओके, हा इंडस्ट्रीच्या बाहेर नाहीये, हा आहे काहीतरी करत असतो. मग लोक म्हणत होते अरे तो तर धडपडे अरे करतो, क्या कर लेगा, क्या उखाड लेगा. एक टीव्ही शो करेल, 5 वर्ष करेल आणि मग परत घरी वडिलांनी खूप कमवलंय, घरी बसेल, वडिलांचा बिझनेस सांभाळेल. मला ते नको होतं. मला मुंबईत येऊन स्वतःच्या हिमतीवर काहीतरी वेगळं करायचंय, काहीतरी मोठं करायचं होतं. बिकॉज आई वडिलांचं नाव मोठं करणं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. सो 2018ला एक ते ट्रॅव्हल शो करत असताना मला बघ आता दिस इज ऑल्सो गॉड सेंट. आमचं एक तुला माहिती असतील आप्पा, माहिती आहेत तुला, सचिन सरांकडे आप्पा माहिती आहे, आप्पा देसाई. सो मला आउट ऑफ द ब्लू आप्पा देसाईंचा वाढदिवस होता. आणि आप्पा देसाई माझ्यासाठी खूप महत्वाचा माणूस आहे. बिकॉज मी लहान असल्यापासून म्हणजे फ्रॉम चाइल्ड ऍक्टिंग ते सोबत असायचे. आणि त्यांनी मला खूप ऍज अ म्हणजे मुलासारखं सांभाळलंय. सचिन सरांकडे यू मस्ट बी नोईंग. आणि ऑफकोर्स प्रथमेश हक्काचा माणूस आहे आणि खूप छान माणूस आहे, स्वभावाने खूप छान माणूस आहे. त्यांना मी बर्थडे विश करायला फोन केला. आणि बर्थडे विश केल्यानंतर ते म्हणले पुष्कर तू आता काय करतोयस. म्हणलं काही नाही आप्पा, स्ट्रगल करतोय, काम पाहिजे. तो म्हणला एक शो येतोय कलर्स मराठीवर, करशील का. तो म्हणला कुठला. त्यामुळे बिग बॉस मराठी. तर म्हणलं हो करीन ना. आणि मग भार्गवी देन रेस्ट इज हिस्ट्री यु नो. की मग मला ऑफकोर्स चॅनलकडनं फोन आला. मग बिकॉज ही रेकमेंडेड, आप्पा देसाई म्हणजेच मनोहर देसाई सर, ह्यांनी रेकमेंड केलं माझं नाव चॅनलला आणि एंडेमॉलला.
आणि ऑफकोर्स देवर नोईंग मी, बिकॉज असं नव्हतं की मी खूप न्यूकमर होतो. आधी फिल्म्स केल्या होत्या पण 5 वर्ष बॅड पॅच मध्ये होतो. सो त्यांनी रेकमेंड केलं मला, चॅनलनी बोलवलं आणि चॅनल म्हणले की तुम्हाला असा असा आहे शो. तर मी घाबरलो, बिकॉज ते म्हणाले की तुम्हाला फोन तिथे अलाउड नाहीये, काहीच अलाउड नाहीये. तर म्हणलं सर मला 3 महिन्याची मुलगी आहे आणि मी बायको आणि मुलगी, आम्ही फक्त मुंबईत राहतो, आई वगैरे सगळे पुण्यात असतात. तर म्हणे नाही नाही नाही. मग म्हणलं सर मग कसं, मग मी विचार करतो. आणि मी त्यांना नाही म्हणालो. आनंद चव्हाण सर होते, वन मोर ग्रेट मॅन, थँक्यू सर, आय ओ यू अ लॉट. आनंद चव्हाण सर एनडी मॉलचे तेव्हा ते हेड होते. सो त्यांना मी सांगितलं सर नाही जमणार, बिकॉज फॅमिलीचं आहे आणि माझ्या बाळाला सोडून मी 3 महिने नाही येऊ शकत. 3 महिने नाही, 100 का 110 दिवस होते. सो ते म्हणले नाही नाही तुम्ही काळजी करू नका, आम्ही लुक आफ्टर करू. आणि त्या माणसांनी मला हे आश्वासन दिलं की तुमची फॅमिली सगळी सेफ राहील, आम्ही तुमच्या फॅमिलीवर पर्सनली आम्ही लक्ष देऊ, सो तुम्ही काळजी करू नका, तुम्ही हा शो करा. आणि मग मी तो शो केला. बिग बॉस मराठी. आणि बघ कसं असतं काळाचा महिमा. मला बाबा सांगायचे हे की काळाचा महिमा ना सारखा एक राहत नाही, पलटतो. सो बिग बॉस मराठी केलं आणि भार्गवी, ऑनेस्टली दॅट चेंज माय लाईफ. दॅट शो फॉर मी वॉज अ सुपर हिट. आणि तो शो सुद्धा खूप चालला. बिग बॉस मराठी पहिलं पर्व होतं. आम्ही बेसिकली शो तर हिट झाला, पण मी ऍज अ माणूस कसा आहे ना, हे लोकांना कळलं. ज्यांना खूप लोकांना गैरसमज होता की हा थोडासा उर्मट आहे किंवा ह्याला पैशाचा माज आहे, असं कधीच नव्हतं. मी तसा कधीच वागायचो नाही, पण एक परसेप्शन लोकांनी केलं होतं माझ्याबद्दल की हा तर अरे मोठ्या ह्याचा मुलगा आहे, ह्याला काय गरज आहे. नाही, गरज आहे, मलाही गरज आहे कामाची, मला काम करायचंय. मी इथे माझं हे पॅशन आहे. सो तो गैरसमज दूर झाला बिग बॉस मराठीमुळे की हा माणूस म्हणून कसा आहे. आणि ऑफकोर्स त्या शोनी खूप शिकवलं ॲज अ ह्युमन बिईंग. म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टींची किंमत ठेवली पाहिजे लाईफमध्ये, तो त्या शोनी खूप दिलं मला भार्गवी. ऑफकोर्स सक्सेस तर दिलं, पण ऍज अ ह्युमन बिईंग मी खूप एनरिच झालो त्यामुळे. बिग बॉस 1 आणि या शो विषयी तर आम्हाला नक्की विचारायचंय, कारण सर्वसामान्य लोकांच्या मनात या शो विषयी खूप प्रश्न आहेत. तर मुळात बिग बॉस हिंदीचे खूप सीझन झाले होते, पण मराठी वॉज द फर्स्ट, तुझा सीझन होता, पर्व पहिले. आम्हाला या शो विषयी खरंच लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत त्यातले जर मी एक ऑडियन्स म्हणून विचारते की खरंच हा शोची प्रोसेस काय आहे आणि ते काय असतं, म्हणजे आणि हा सगळ्यांचा कॉमन प्रश्न, ते स्क्रिप्टेड असतं. नाही, मी तुझ्या ह्या पॉडकास्टच्या मार्फत सगळ्यांना सांगू इच्छितो की हा शो अजिबातच स्क्रिप्टेड नसतो, अजिबातच नसतो. येस, द ओनली थिंग दे वॉन्ट इज एंटरटेनमेंट. आम्हाला पहिलं ब्रीफिंग जेव्हा चॅनल मीटिंग होते तेव्हा सांगतात की आम्ही तुम्हाला तिथे पोचायला ठेवलेलं नाही, तुम्ही तिथे जाऊन आम्हाला एंटरटेनमेंट द्या. बरोबर. आता तुम्ही ती नाटकी वागून द्या, खोटं वागून द्या किंवा खरे वागून द्या, ते आमचं घेणं देणं नाही, पण तुम्ही एंटरटेनमेंट द्या आम्हाला. सो हा शो स्क्रिप्टेड नाहीये. येस, काही गोष्टी इन्फ्लुएन्स्ड असू शकतात. फॉर एक्झाम्पल, आता आपण दोघं जर घरात आहोत आणि आपलं दोघांचं पटलं नाही घरी, ते बघतच असतात बाहेरून. सो ते टास्कच असा देतील की भार्गवी पुष्कर बद्दल 5 वाईट गोष्टी सांग. सो बेसिकली आगेत थोडंसं तेल टाकणं, पण स्क्रिप्टेड नाहीये. आणि व्हॉट अ शो. म्हणजे मी सगळ्या टीमचं कौतुक करू इच्छितो की आम्ही 18 जण आतमध्ये, आम्हाला बाहेर काय चाललंय, कोण काय बोलतंय किंवा किती वाजलेत हेही माहिती नसायचं, पण आमच्या त्या बिग बॉसच्या घराच्या बाहेर 400 लोक काम करायची 24/7. ह्याचं मला विशेष कौतुक आहे, बिकॉज 24 तास 400 लोक तिथे काम करतायत. क्रिएटिव्ह म्हण, टेक्निकल, आर्ट टीम, बिग बॉसची टीम जे ते बोलतात ते, इट वॉज अनबिलिव्हेबल. ते घर तुम्हाला खूप काही देऊन जातं. म्हणजे मी फॅमिलीची किंमत म्हणजे काय असते तुमच्या लाईफमध्ये, मला आजही आठवतंय की येस, इट इज अ मेंटल गेम, सो इट हिट्स यू हिअर. आम्ही टॉप 5 जे होतो, टॉप 6, आम्हाला बिग बॉस मराठी शो संपल्यानंतर 7 दिवस नॉर्मल ह्याला यायला वेळ लागला. म्हणजे
काय व्हायचं, आम्ही 100 दिवस तिथे काढले, आम्ही माणसांनाच बघितलं नव्हतं. सो आम्ही 70-75 दिवस जेव्हा झाले तेव्हा मी आस्तादला बोलायचो, असते यार नको येऊ समोर माझ्या, मेघा यार थोडं लांब जा माझ्या. काय व्हायचं ना, तोच माणूस आपण आपल्या घरच्यांबरोबर पण नाही राहत असं एकाच खोलीत. जर आपण आता लॉकडाऊन मध्ये अनुभवलं असेल तुम्ही सगळ्यांनी, पण एकाच फॅमिलीमध्ये आपण एकाच घरात कधीच राहिलेलो नाहीये 24 तास. सो 75 दिवसांनंतर अरे यार तू समोर नको येऊ माझ्या, प्लीज जा, असं एक चिडचिड व्हायची. तिथे आम्ही गार्डन एरियामध्ये ते किडे असायचे, बर्ड्स यायचे, त्यांच्याशी बोलायचो की तू कसा आहेस, काल का नाही आलास. थोडंसं ते सायकीवर इफेक्ट होतं तुमच्या. आणि 98 डेला जेव्हा क्रू आतमध्ये आला तेव्हा आम्ही अक्षरशः 6 जण रडलो. बिकॉज अरे तो बघ माणूस, बिकॉज माणसंच बघितलं नाहीयेत 100 दिवसात. सो व्हॉट अ जर्नी. आणि मी आजही तो शो खूप मिस करतो. आय एम व्हेरी क्लोज टू दॅट शो. म्हणून नवीन पर्व सुरू झाला ना की आय गेट पॉझिटिव्ह. नाही वो शो मेरा है. सो दॅट शो चेंज माय लाईफ भार्गवी. आणि हे तर तुमच्या नशिबात ते लिहिलं असतं, इट्स ऑल डेस्टिन्ड. देन आय नेव्हर लुक्ड बॅक. मग मग फिल्म्स करत गेलो, इन्व्हेस्टर्स येत गेले, मेहनत करून आज होत आहेत, वर्षात 3-4 फिल्म्स होत आहेत. पण हे जेव्हा तुम्हाला टास्क मिळतात, म्हणजे हे एखादा गेम तेव्हा जे घडतं ते तेव्हा इम्प्रॉम्प्ट असतं का तेही तुम्हाला सांगितलं जातं? नाही, आम्हाला काही सांगत नाहीत. जेवढं त्यांना अनप्रेडिक्टेबल कॉन्टेंट मिळतो ते त्यांच्यासाठी चांगलं आहे. टास्क वगैरे ना, हा मी एक चूक काय केली की मी बिग बॉसचे कुठलेही सीझन बघून नव्हतो गेलो आत. जे आमच्या विनरनी ऑफकोर्स सगळे सीझन सगळे सीझन पाहिले होते. या पण ऑफकोर्स ती छानच खेळली मेघा. आणि ऑफकोर्स मी बघितले नाही, ही माझी चूक झाली. पण टास्क असे काही प्रॉम्प्टेड नसतात, काही नाही. आणि उलट बिग बॉस आमच्या एक स्टेप पुढेच आहेत. फॉर एक्झाम्पल आता काही टास्क जेव्हा यायचे तेव्हा मेघाला ऑलरेडी टास्क माहिती असायचा, बघितलं या. सो बिग बॉस ते सुद्धा बदलायचे बिकॉज मेघाला तो टास्क माहिती असायचा. सो बिग बॉस ते बदलायचे. सो इट्स व्हेरी अनप्रेडिक्टेबल. काही सांगता येत नाही आतमध्ये काय होईल. हा एवढं नक्की की टेम्परमेंट एकमेकांचे, बिकॉज इट इज खूप स्वाभाविक आहे की तुम्ही 100 दिवस त्या माणसांबरोबर तिथे राहता तर थोडेसे भांडणं होणार, थोडेसे वादावादी होणारच. पण ऑफकोर्स पेशन्स वॉज द की फॉर मी. आणि हो, म्हणजे 100 दिवस राहिलो, गॉड्स ग्रेस, फॅन्सच्या सपोर्टने ते झालं. अदरवाईज माझ्यासारखा माणूस 100 दिवस त्या घरात नाही राहू शकत. पण तो जो एक टास्क असतो, आय थिंक सो बऱ्यापैकी नंतर हो जेव्हा तुमची फॅमिली भेटायला तेव्हा तुला काय झालं? आय नो आय वॉज इनफॅक्ट मी इमोशनल झालो, पण मला एक वेगळ्याच प्रकारची शक्ती आली. बिकॉज भार्गवी मी खूप इमोशनल आहे, हळवा आहे आणि माझ्या मुलीवर खूप प्रेम आहे. शी इज माय लाईफ. तिला मी 3 महिन्याची होती तेव्हा मी बिग बॉसच्या घरात गेलो. येस, थोडंसं मला वाईट वाटलं की मी तिला का सोडून गेलो. पण 70 दिवस, आता हे पण बघ, आता हे मुद्दाम करायचे, पण ते शोसाठी, त्यांच्या कॉन्टेंटसाठी इट हेल्प देम. 70 दिवस बाकी सगळ्यांना ते सांगायचे की तुमचे फॅमिली ओके आहे, तुमचे आई वडील ठीक आहेत, तुमची बायको मुलगा सगळे ठीक आहेत. मला नाही सांगितलं की तुझी मुलगी कशी आहे. मी बिग बॉसला कन्फेशन रूम मध्ये विचारायचो, हॉलमध्ये स्पीकरवर विचारायचो, कॅमेराला विचारायचो की प्लीज मला सांगा मुलगी कशी आहे. बिकॉज नाही राहू शकत ना आपण, एवढ्या लहान मुलीला मी सोडून आलोय. पण ती आल्यानंतर आय थिंक मी मेल्ट झालो आणि मी जसा रिॲक्ट झालो तर सगळ्यांनी पाहिलं. इट वॉज अ मोमेंट वेअर आय फेल्ट की नो मी आता तुला नाही सोडणार, तुला इथेच ठेवणार आहे. पण जेव्हा जास्मिन आणि ती येऊन गेली, आय थिंक ते मला एक शक्ती देऊन गेले, एक प्रेरणा देऊन गेले की आम्ही सगळे व्यवस्थित आहोत. वी आर प्राऊड ऑफ यू ॲज अ जेंटलमॅन, ॲज अ हजबंड, ॲज अ फादर, ॲज अ सन. यू आर डुईंग लाईक 100% मस्त काम. तू जिंकून ये. आणि मला वाटतं ती माझी जी मुलगी आली ना, मला एक ब्लेसिंग देऊन गेली आत. आणि ऍसेड आता नाही पुष्कर, आता अभी रोने का नाही, आता 100व्या दिवशी ट्रॉफी घेऊन जायचं.
सो आय थिंक येस इमोशनल मी झालो, पण आय थिंक दॅट स्ट्रेंथन मी मोर, म्हणजे खूप शक्ती आली मला फेलिशा आल्यामुळे. सो या, आणि रेस्ट इज हिस्ट्री. पण या सगळ्यामध्ये जेव्हा तू आत होतास तेव्हा बाहेर सोशल मीडिया खूप ट्रोलिंग चाललं. जनरल तर आपण ट्रोलिंग फेस करतोच, पण त्या दरम्यान तुम्ही काही वागलात की एक ग्रुप असतो जो तुम्हाला फॉर असतो, एक ग्रुप असतो जो तुमच्या अगेन्स्ट असतो. तू बाहेर आल्यावर सगळं वाचलंस का? नाही, मला खूप लोकांनी सांगितलं की तू बाहेर येऊन सोशल मीडिया अवॉइडच कर. आय डोंट नो हे लोक कोण आहेत, काय करतात लाईफमध्ये. आय डोंट नो. मला तुला जर कळलं तर सांग मला की कोण लोक आहेत, ट्रोलर्स जे आहेत, काय त्यांचा संबंध, पर्सनल बोलायचा काय संबंध. हो, मी काही गोष्टी वाचल्या आणि वाईट वाटलं. मला वाईट ह्याचं वाटतं की ठीक आहे, चल, ॲज अ ऍक्टर्स वी आर कमोडिटीज. तुम्ही माझी फिल्म पाहिलीत, माझ्या ऍक्टिंग बद्दल तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला, फिल्म नाही आवडली बोला, पण यू कॅन नॉट इन्व्हॉल्व माय फॅमिली. यू कॅनॉट इन्व्हॉल्व माय मदर, माय ब्रदर, वाईफ, माय डॉटर. तुम्ही त्यांना इन्व्हॉल्व नाही करू शकत. ह्याचं कारण ते फिल्मी बॅकग्राऊंडमधनं नाही आहेत. ते रिॲक्ट कसे करतील, इट माइट बी ट्रॉमॅटिक टू देम. त्यांना ते सहन होऊ शकतं का नाही, दॅट इज अ क्वेश्चन. सो मला वाईट कशाचं वाटलं की बाहेर आल्यावर युट्यूबमध्ये ना दे हॅड कार्टुनाइज्ड ऑर मॉर्फ्ड माय डॉटर्स पिक्चर्स, आणि ते सगळं अगदीच कचरा केला होता त्यांनी. आणि मग मला राग आला. आय वेंट टू सायबर क्राईम, आय कंप्लेंट, पण त्याच्या पुढे काही होत नाही. त्याच्या पुढे काहीच होत नाही. आणि आता 2024 मध्ये तर एवढं झालंय की आता मी काय बोलावं. इवन ह्या शो मध्ये मी प्रिपेअर केलं की पुष्कर हे शब्द नाही वापरायचे. मी प्रिपेअर करत आलो बिकॉज मला अगं आता रात्रीची झोप सुखाची हवी आहे, आणि अननेसेसरी स्ट्रेस हे लोक क्रिएट करतात, मिसइंटरप्रिट करतात. चॅनलवाले जे तुम्ही बोलला नाही आहात त्याचा काहीतरी वेगळा अर्थ काढून ते हजार वेळा दाखवतात. सो आय डोंट नो, इट्स लाईक पण इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर फील्ड. आणि आपण ते एक्सेप्ट करूनच पुढे जायला हवं, बिकॉज वी आर पब्लिक फिगर्स. पण फॅमिलीला इन्व्हॉल्व नका करू, बिकॉज ते कसे रिॲक्ट करतील. आज माझी मुलगी लहान आहे, ती जेव्हा मोठी होईल तेव्हा ती जे युट्यूबचे व्हिडिओज बघेल, शील बी हर्ट अँड ती सेम वेने रिॲक्ट नाही करणार. सो काय, आय डोंट नो कोण आहे ती लोक. मजा सांगते, त्या दरम्यान मी तुला सांगितलं पण होतं की मला प्रश्न विचारला होता की तुमची काय इच्छा आहे. तर मी तेव्हा असं म्हटलं होतं की पुष्कर खूप छान खेळतोय, पण माझी मैत्रीण रेशम आहे, आय फील रेशम शुड विन, असं माझं मत होतं. आणि तुझं मी कौतुक केलं होतं, त्याच्यावरनं मी इतकी ट्रोल झाले. तेव्हा मग मला असा प्रश्न पडला की जर मी एका व्यक्तीची बाजू घेतली म्हणून मी ट्रोल होत असेल तर मग तू किती. आणि तरी तू म्हणतोस त्यावेळेला ट्रोलिंग जरा कमी होतं. आता तर ते खूपच वाढलं पण आहे. पण मग आता ह्या सगळ्यातनं बिग बॉस मधनं तू बाहेर आलास, आणि आता आपण बोलूया तुझ्या पुढच्या फेजकडे, दॅट इज युअर मराठी फिल्म्स. आणि यावेळेला तू प्रोड्युसर म्हणून सुद्धा उभा राहिला, डिरेक्टर नाही. करेक्ट. आणि मला माझ्या सगळ्या छान सबस्क्रायबर्सना सांगायला आवडेल की ह्याच्या सगळ्या फिल्म अमेझॉन प्राईम वर आलेल्या आहेत. थँक्यू. ही खूप मोठी गोष्ट आहे, अभिमानास्पद आहे. कारण मोठ्या OTT ब्रँडवर मराठी फिल्म्स येणं खूप काळाची गरज आहे, जुन्या नवीन सगळ्याच. कारण आपल्याकडे पण तेवढी उत्तम संपत्ती आहे. बरोबर. मग त्यासाठी तुझा प्रोड्युसर म्हणून प्रवास कसा सुरू? हो. अरे मी ऑनेस्टली ना, मी मराठी फिल्म्स ना पैशासाठी कधी केल्याच नाहीत. मला जे काही दिलं स्टारडम किंवा जे काही फॅन्स आले ते महाराष्ट्राचेच आहेत, मराठी माणसं आहेत. आणि जे काय मला महाराष्ट्राने दिलं ना, मला त्याची परतफेड कलेनी करायची. मुळात मी पैशासाठी कधी काम केलं नाही आणि करणारी नाही. आय एम रनिंग आफ्टर क्रिएटिव्ह एक्सिलन्स. मला एक ऑर्डिनरी फिल्म प्रोड्यूस करून रिलीज करणं आणि अरे हा 5 लाख कमाया ना हो गया, मी अशा माइंडसेटचा माणूसच नाहीये. एक फिल्म केली ना, ती ग्लोबल कशी होईल, ह्याची चर्चा कशी होईल, इंटरनॅशनल ऑडियन्स ह्याच्याकडे कसा बघेल, नॉन मराठी ऑडियन्स ह्याच्याकडे कसा बघेल, ह्याचं कौतुक कसं करेल, म्हणून मी व्हिक्टोरिया केली. खूप रिस्क होती, सगळे बोलले नको करूस, इट इज ट्रेंडिंग ऑन अमेझॉन.
बाप माणूस केली, मुसाफिरा ZNMD सारखी एक फिल्म केली, आता धर्मा AI स्टोरी नावाची एक फिल्म केली, दॅट इज ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स. एव्हरीबडी सेइंग तू असे विषय का करतोस, तू जे लेडीज ओरिएंटेड आहेत, विमेन सेंट्रिक विषय का नाही करत. मला नाही करायचंय, ती माझी एक्सपर्टीज नाहीये. मला माझ्या मराठी फिल्म्सना खूप मोठं बघायचंय. मला आज माझा हेतू असा नाही की प्रोड्यूस करून यार चलो रिलीज कर दिया, अमेझॉन पे आया, नेटफ्लिक्स पे आया, हो गया. नाही ना, मला नॅशनल अवॉर्ड्स जिंकायचे आहेत. मला तिथे जाऊन, मला ऑस्करमध्ये जाऊन मराठी बोलायचंय, तिथे जय हिंद जय महाराष्ट्र बोलायचंय. जेव्हा RR सारख्या फिल्मसाठी राजामौली सर जातात आणि म्हणतात RRR इज अ तेलुगू फिल्म, दिस इज अ बिग थिंग. हे मलाही करायचंय, का नाही आपण तसा विचार करायचा. मलाही जाऊन म्हणायचं की ही माझी मराठी फिल्म आहे, जय हिंद जय महाराष्ट्र, आणि मी बोलणार भार्गवी. हा माझा माज नाहीये, हा माझा ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये, ही माझी इच्छा आहे, ही माझी तळमळ आहे मराठी फिल्मसाठी. बिकॉज जे काही मला दिलं ते माझ्या मराठी फॅन्सनी दिलं. आता बोलताना थोडंसं मी इमोशनल होतो, पण दिस इज मी. मला ते करायचंय, मला रेग्युलर मराठी फिल्म्स नाही करायच्या. प्रॉब्लेम कुठे येतो? प्रॉब्लेम मुळात आपली मराठी इंडस्ट्री आहे का? नाही. मराठी इंडस्ट्रीमध्ये इंडिव्हिज्युअल फिल्म मेकर्स आहेत. युनिटी आहे का? अजिबातच नाहीये. एका मराठी माणसाचं चांगलं झालेलं दुसऱ्या मराठी माणसाला चांगलं वाटतं का? जेन्युइनली माझं मत आहे की नाही वाटत. त्याला जेलसी होते, अरे ह्याचं चांगलं झालं. आज आपल्याच इंडस्ट्रीचे माणसं जे बोलतात ना की मराठीसाठी हे, मराठीसाठी ते, अरे तुम्हीच जास्ती ग्रुपिंग करता, तुम्हीच जास्ती लॉबिंग करता ना. नाही, ह्याला काम नाही द्यायचं. काम का नाही द्यायचं? कारण की तो तुमच्यावर बसत नाही, तुमची हाजी नाही करत. ये प्रॉब्लेम आहे भार्गवी, माझा प्रॉब्लेम तो आहे. आणि मला सपोर्ट नाहीये. मी एकटा करीन. देख, मी आज 38 आहे, मला 12 वर्ष आहेत. मी माझा प्लॅन आखलाय. मला 12 वर्षात लेजेंड बनायचंय. 12 वर्षात मला 2 नॅशनल अवॉर्ड आणि 1 ऑस्कर जिंकायचंय माझ्या मराठी फिल्मसाठी. हा माझा प्लॅन आहे. ओव्हर कॉन्फिडन्स आणि माज नाहीये, अजिबातच नाहीये. कारण सांगतो, जर आपण मराठी फिल्म इंडस्ट्री एकत्र आलो ना, तर बाकीच्या कुठल्याच इंडस्ट्री राहणार नाहीत. अगं तू मला सांग, आपल्या मराठी इंडस्ट्री सारखं टॅलेंट कुठल्या इंडस्ट्रीमध्ये? ऍक्टर्स बघ, डिरेक्टर्स बघ, टेक्निशियन्स बघ, एव्हरीबडी इज टॉप क्लास. युनिटी नाहीये. आज एकमेकांना फोन नाही करत की सर तुमची फिल्म कधी रिलीज होते, मग आपण क्लॅश नको करायला, तुम्ही या. एकमेकांसाठी ट्विट नाही करत, पोस्ट नाही करत. अरे मी केलं तर त्याचं जास्ती वावा होईल ना. अरे का वावा होऊ दे ना, तो तुझा मराठी माणूस आहे ना. आज नॉन मराठी लोक किंवा बॉलिवूड साऊथवाले आपल्याला का पाहण्यात बघतात अजूनही? आज एक खूप मोठं डिजिटल चॅनल आहे, मला खूप राग आहे त्यांचा, संताप आहे. मी बोलणार आहे त्या बाईंना, पण काय होतं इथे जोक बोलले तर मग त्याचा प्रॉब्लेम खूप होतो, त्यामुळे मी बोलत नाही आता. त्या बाईंना मी बोलतो, ते राऊंड टेबल घेतात वर्षाच्या अखेरमध्ये. तुम्हाला फक्त साऊथ इंडियन ऍक्टर दिसतात, तुम्हाला बॉलिवूड ऍक्टर दिसतात, मराठी ग्रेट कलाकार दिसत नाहीत. अमृता सुभाष एवढ्या हिंदी OTT फिल्म वेब सिरीज केल्या, ग्रेट ऍक्टर, तिला का नाही बोलवत? आमच्या मराठी कलाकारांना का नाही बोलवत? तुम्ही का पाण्यात बघता आम्हाला? मला ह्याचा राग आहे. आणि दिस विल ओनली गो इफ देर इज युनिटी, जी नाहीये आणि ती होणार नाही अनफॉर्च्युनेटली. आज आपलं मराठी इंडस्ट्री ग्लोबल का नाहीये? कालच एकाशी बोलत होतो, म्हणलं हा एक मैत्रीण आहे माझी ऋतुजा UK मध्ये. अरे मला बाप माणूस बघायचंय, मी खूप ऐकलं, मला मुसाफिरा बघायचंय, अमेझॉनवर आहे पण इथे नाहीये. ठीक आहे, मग थिएटरमध्ये का नाही आणली? मी म्हटलं थिएटरमध्ये आणली नाही बिकॉज UKच्या मराठी माणसांना ती मराठी फिल्म फुकट बघायची आहे. आज अल्लू अर्जुनची फिल्म लागली तर तिकडचा UKचा साऊथ इंडियन माणूस पैसे देतो, 25 पाऊंड देतो. तू दे ना 25 पाऊंड, मी पण लावतो माझी फिल्म तिथे. प्रॉब्लेम हा आहे भार्गवी. ह्याचं सोल्युशन मी खूप वर्ष काढायचा प्रयत्न करतोय. जोपर्यंत युनिटी नाहीये ना, तोपर्यंत काही होणार नाही. आणि मी खूप तळमळीने बोलतोय फॉर माय इंडस्ट्री. दिस इज माय इंडस्ट्री, दिस इज मराठी इज आपली इंडस्ट्री. आय थिंक युनिटी इज द बिगेस्ट प्रॉब्लेम हिअर. आणि म्हणूनच आय थिंक वी आर लॅकिंग देअर. टॅलेंटमध्ये लॅक होतो का? अजिबातच नाही. टॅलेंट वी आर नंबर 1. आपली लोक हिंदीमध्ये केवढं उत्तम काम करतातच. ऍब्सोल्युटली. पण
ते आता मला कालच काल नाही, काही दिवसांपूर्वी मला एक पुरस्कार मिळाला आणि तो एक बॉलिवूडची कंपनी होती, त्यांनी दिला. शिल्पा शेट्टीच्या हस्ते होता, तो मला मिळाला. तिथे मराठीमधनं फक्त मी एकटा होतो, ह्याचा मला आनंद होता. पण तिथे जे बाकीचे हिंदी कलाकार होते ना, जे आत्ता इन्फ्लुएन्सर्स म्हण किंवा म्हणजे ते जन्मले पण नसतील जेव्हा आपण ऑलरेडी ऍक्टिंग करतोय, त्यांच्या मागे मीडिया येण्यासारखा पळतोय. अरे मराठी ऍक्टर तुमच्या मुंबईतला, महाराष्ट्राचा आहे. ही व्हॅल्यू तेव्हाच येईल जेव्हा आपण स्वतःला तेवढी व्हॅल्यू देऊ, आपण एकमेकांना तेवढी व्हॅल्यू देऊ. आज मी तुझं कौतुक करीन बिकॉज यू डिझर्व इट. आपण एवढे इव्हेंट्स केले, आपण एकमेकांबद्दल चांगलं बोलू, आपण एकमेकांना त्या पेडेस्टलवर ठेवलं पाहिजे ना, की ये मेरा स्टार आहे भाई मराठी का. आज मी स्वप्नील दादा, अंकुश दादा, माझ्या नॉन मराठी माणसांना सांगतो, हे मराठी के सुपरस्टार आहे हमारे, हे मी बोलतो. आपणच बोललं पाहिजे. आपण आपल्याला मोठं का नाही करत. द प्रॉब्लेम इज दॅट आय एम गोइंग थ्रू दिस राईट नाव. पण तेच आहे, आता मराठीना थिएटर मिळत नाहीत. आपली मुंबई, आपला महाराष्ट्र, अरे साऊथ इंडियन फिल्म इथे येणार आणि शोकेसिंग जास्ती घेणार का. आज आज तुम्ही रूल केला ना, आता सेन्सॉरमध्ये एक रूल आहे की मराठी पिक्चर असेल तर नावं मराठीत पाहिजेत. मग हा रूल कुणी केला? प्रोड्युसर्सनी नाही केला, गव्हर्नमेंटनी केला. मग करा ना रूल एक की मराठीसाठी एक स्पेशल डेडिकेटेड स्क्रीन. आम्ही का भिका मागायच्या? अरे थिएटर डिस्ट्रीब्युटर आम्हाला कसा वागवतो हे आम्हाला माहिती आहे. अरे नहीं पागल है क्या, पुष्पा 2 आ रही है, तुम लोग किधर आ रहे, हम लोग किधर आ रहे, आप हैदराबाद में लगाओ पिक्चर, ये मेरा मुंबई है भाई. बरोबर आहे ना. सो हे बोलताना माझ्यासोबत लोक नसतात माझीच मराठी इंडस्ट्री मधली. मी एकटाच का बोलू जाऊन, अरे छोड ना, मैं कहां पडू इसमें. नाही ना, आपला विषय हा. सो दॅट्स द थिंग यु नो भार्गवी. सो पण सी मला जेवढं जमतंय मी करतोय. पण येस, मला एकटं वाटतं. प्रोफेशनली आय फील लोनली. मला आजही वाटतं की मला बाहेरून का ऑफर्स येत नाहीत. पण मला कळलं ते आता की पुष्कर जेन्युइन फिल्म मेकर्स जे पिक्चर बनवून रिलीज करतात ते आपल्या इंडस्ट्रीमध्ये 10-12च आहेत. मी वन टाइम प्रोड्युसर्स मोजत नाही. आणि ते 10 त्यांचे काही फेवरेट ऍक्टर्स आहेत, ते त्यांच्या बरोबरच काम करतात, विच इज ओके. पण दुसऱ्याला मुद्दामून काम न देणं हे चुकीचं आहे. तुमचे फेवरेट तुम्ही घ्या ना, दॅट इज फाईन. पण नाही ना, ह्याला नाही काम द्यायचा, ये नहीं, ये मत करो, उसका टॅलेंट है ना तो काम दो. सो दिस इज इट. सॉरी मी जरा जास्ती बोललो. ओके, रिअली नाही. खूप सिरियस टॉक झाला. आता आपण थोडंसं मजेशीर काहीतरी रॅपिड फायर तरी करूया. सो द रॅपिड फायर आहे, वेळ न घेता पटापटा उत्तर द्यायची. ओके. सेलिब्रिटी क्रश. मृणाल ठाकूर. ओके. प्लीज तिला सांग, मला ती खूप आवडते. प्लीज मृणाल, तर मी पण सांगेन. आय लव्ह यू मृणाल. फेवरेट कार. रेंज रोवर. चीट मील. केरुस्तुम आईस्क्रीम. तिथे तू खाल्लं? येस येस. आणि खूप सारे आईस्क्रीम्स. ओके. आईस्क्रीम इज युअर. आईस्क्रीम्स या. 3 माणसांना तुला पार्टीला बोलवायचं, 3 माणसं कोण? सिद्धार्थ जाधव, कुशल बद्रिके आणि मेघना एरंडे. ओ ग्रेट. स्वतःबद्दल तुला कुठली गोष्ट बदलायला आवडेल? मी खूप कन्फ्युज्ड असतो कधी कधी, चंचल असतो विचार की एक ठाम गोष्ट, एक लॉक बाबा, एक कन्फ्युजन खूप आहे मला, तर ती एक बदलायला आवडेल मला. 3 गोष्टी म्हणजे थिंग्स ज्याच्याशिवाय तू राहू शकत नाहीस. मोबाईल. मोबाईल येस. ट्रॅव्हलिंग. मला दर महिन्याला मला UK किंवा कुठेतरी असं जावं असं वाटतं. मोबाईल, ट्रॅव्हल अँड फूड. या बटर चिकन. अच्छा, ओके. ऍक्टर नसतास तर काय झालं असतं? डान्स टीचर. डेंटिस्ट नाहीच. नाही. विथ ड्यू रिस्पेक्ट टू डेंटिस्ट, बट मी माझं करिअर ॲज अ डान्सर सुरू केलं, सो डान्स टीचर. ओके. सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते? भीती मला ह्या गोष्टीची आहे की आपल्या लव्ड वन्सना गमावणं. मला ते विचारच करवत नाही की आपले लव्ड वन्स माझ्यासोबत नाही आहेत. फॉर एक्झाम्पल आई, फेलिशा. आय कांट इमॅजिन दॅट. सिक्रेट टॅलेंट काय आहे तुझं? मिमिक्री. ओ, कोणाची?
नको मारतील मला. कोणाची तरी एवढं कोण म्हणाला असे आम्हालाही प्लीज, इतके वर्ष आम्ही एकत्र काम करतोय, वी ऑल्सो डिडंट नो. नो मला प्लीज नाना सर कर आम्हाला चालेल. नो नो सर मला मारतील. नाही मला कधी भेटतील त्याचं थकले, त्यांना माहितीये सगळेजण त्यांची मिमिक्री करतात. सो प्लीज मला भेटतात ना तेव्हा बोलतात की तू माझी मिमिक्री कर आता तुला बघतो. हो असं आहे का? मग नाना सर सोडून दुसरं कोणी नाही मला त्यांचीच जमते म्हणजे. पण मग ते ओरडतात. हा मी सांगेन त्यांना तेवढं. त्यांना सांग भार्गवीने खूप रिक्वेस्ट केली, थोडंसंच काहीतरी करतो मी. अच्छा है अच्छा है, आया हूं मैं पॉडकास्ट में. हैं क्या पूछेगी बता, और क्या सवाल है तेरे में, बता मुझे क्या पूछेगी. कलम वाली बाई क्रांति लाना चाहती थी, कौन सुना उसकी बात को. मैं अच्छा हूं, मैं सुधर गया. क्या पूछेगी भार्गवी बता. हैं अरे वा. मी खरंच इतकी वर्ष याच्यावर काम केलंय हे मला माहितीच नव्हतं. नाना सर हे आम्ही तुम्हाला गिफ्ट देतो. आय लव्ह यू सर. आतापर्यंत मिळालेली बेस्ट कॉम्प्लिमेंट. की मी खूप अनअज्युमिंग आहे आणि खूप डाऊन टू अर्थ आहे. आणि वर्स्ट माजखोर आहे. इज इट? या असं लोकांचा गैरसमज आहे. इट्स नॉट अ कॉम्प्लिमेंट बट ऑफ कोर्स इट्स लाईक वर्स्ट थिंग, वर्स्ट कमेंट. या माजखोर आहे. या हा प्रश्न तुझ्या बाबतीत कठीण आहे मला असं वाटतं. पण किती वेळा जिमचे पैसे भरून गेला नाहीयेस? आहे बऱ्याच वेळा. काय नाही गेलो. सिरियसली? हो, बिकॉज आता प्रोड्युसर झालोय ना, सो आय एम मोर बिझी इन सेव्हिंग द मनी. एक दोन वेळा. सोशल मीडियावर कोणाला स्टॉक केलेस? नेहमीच. कोणाला? मृणाल ठाकूर. प्लीज तिला सांग, तुझी ओळखीची असेल तर सांग तिला. तुझ्या पुढच्या फिल्म ती असेल तुझ्या. आमेन. थँक्यू. स्टारस्टक मुवमेंट झाली आहे कधी? येस. कोणा बाबतीत? सचिन सरांबद्दल झालेली आहे. ओके. या आणि ऑफकोर्स शाहरुख खान. मी रिसेंटली त्यांना भेटलो. सो दॅट वॉज अ लाईक की SRK समोर होते आणि त्या माणसाची क्वालिटी मी मला सांगावशी वाटते. म्हणजे तो का आज SRK आहे ना, तो लोकांना जसं वागवतो विथ रिस्पेक्ट. ही इज ट्रुली अ किंग. मी एका स्टुडिओमध्ये त्यांना भेटायला गेलो होतो आणि मला भेटायचं होतं दुसऱ्या डिरेक्टरला, पण ते म्हणले आप इधर ही आ जाओ. तर मी तिथे गेलो आणि त्यांचं शाहरुख खान बरोबर गाणं चाललं होतं. ते म्हणले आप उधर बैठो. त्यांची तिथे रूम आहे, म्हणजे नाव घेतो, यशराज स्टुडिओज मध्ये त्यांचं शूटिंग चालू होतं. ते म्हणले आप लॉबी में बैठो, हम लोग आ रहे हैं. तर मी तिकडे आम्ही बसलो आणि त्यांचं काही वेळानंतर तिकडनं अशी वर्दळ सुरू झाली, आवाज आले की शाह सर आ रहे. मग त्याच्या पुढे बॉडीगार्ड झाले, त्यांचा ऑन्तराज आला आणि मागनं शाहरुख खान चालत येत होता. आणि आम्ही ऑफकोर्स आता आम्ही सोफ्यावर बसलो तर समोरून शाहरुख खान आला तर आम्ही रिस्पेक्टनी आपण उठतोच ना, आपण असे बसून त्यांना बघत नाही बसणार. तर मी आणि माझा मित्र आम्ही उठलो आणि त्यांना असं केलं. आम्ही त्यांना जेव्हा असं केलं, त्या माणसाने आमच्या दोघांकडे पाहिलं, आणि त्यांनी सुद्धा असं केलं दोघांना सेपरेटली की हॅलो हॅलो, आणि मग तो माणूस गेला. त्याला काहीच गरज नव्हती. इट वॉज अनबिलिव्हेबल. इवन फॉर दॅट मॅटर स्टारस्ट्रक. आय वॉज स्टंड. मी अमिताभ बच्चन सरांना एकदा टेक्स्ट केला होता 2010 साली की सर, त्यांचा नंबर वगैरे काढून कोणाकडून त्यांना टेक्स्ट केला की सर माझी एक अशी फिल्म आहे, त्याच्या म्युझिक लॉन्चसाठी तुम्ही याल का? इट वुड बी अ ब्लेसिंग फॉर मी. सो मला वाटलं एक मेसेज टाकला. तेव्हा व्हॉट्सअप वगैरे नव्हते, टेक्स्ट मेसेज. तर म्हटलं आता की आज अमिताभ बच्चन मला का रिप्लाय करेल, त्याला काय पडली आहे, म्हणजे ते मला नाही करणार रिप्लाय. आणि यू वॉन्ट बिलीव्ह भार्गवी, इन 3 minutes मला रिप्लाय फ्रॉम अमिताभ बच्चन. आय सेड व्हॉट, नो दिस कांट हॅपन. आणि त्याच्यात त्यांनी काय लिहिलं असेल की डिअर पुष्कर, आय एम आउट ऑफ कंट्री दॅट टाइम, बट प्लीज सेंड अ फॉर्मल लेटर टू माय ऑफिस, आय विल सी. प्लीज सेंड. का? म्हणजे ही सच अ मेगा स्टार आणि दिस इज वाय दे आर सुपरस्टार्स. आणि दॅट्स वाय आय एम स्टंड. आणि असंच बनायला पाहिजे. माझ्यासाठी स्टार्स हे आहेत जे लोकांना छान ट्रीट करतात ना, ते खरे स्टार्स आहेत. क्या बात. फोनवर तो मेसेज स्टोर केला नाही, मी मोबाईल बदलल्यामुळे तो मेसेज गेला, पण त्यांचा नंबर आहे माझ्याकडे.
एम्बॅरेसिंग मोमेंट कधी? मी अशा गोष्टी ऍक्च्युली केल्याच नाहीयेत, पण नाही ऍक्च्युली असं एम्बॅरेसिंग मोमेंट नाही. ओके. एक दिवस तुला दुसरं कोणीतरी बनून जगायचं असेल तर तुला काय म्हणून जगायला आवडेल? वाव, नाईस क्वेश्चन. आय थिंक मला दोन ऑप्शन्स आहेत. एक, मला स्त्री व्हायला आवडेल, की व्हॉट अ मदर गोज थ्रू. स्त्री ज्या परिस्थितीतनं मुलाला वाढ होते किंवा एक आई होते, ते मला एकदा अनुभवायला आवडेल की व्हॉट पेन अ लेडी गोज थ्रू. मला स्त्री व्हायला आवडेल. आणि सेकंडली, आय वुड लव्ह टू बी शाहरुख खान. या जस्ट द रिझन की आज इतका मोठा स्टार येतो, शाहरुख खान असल्यानंतर काय वाटतं, ही फिलिंग काय आहे हे अनुभवायचं आहे मला. कारण की मला माहित नाही मी तेवढा मोठा स्टार कधी बनेन आयुष्यात, पण मला आय डोंट थिंक सो शाहरुख खान सारखा कधी कोणी बनेल. पण जर तेवढा मोठा स्टार बनलो तर ऑफकोर्स शाहरुख खान सारखं बनायला आवडेल. आता पटकन सांग मला, ऍक्ट्रेस म्हणून तुला जास्त कोणाबरोबर काम करायला आवडलं? पूजा सावंत का अमृता खानविलकर? पूजा सावंत. ओके. येस. तुला आयुष्यात जास्त इन्स्पायर कोणी केलं? महेश कोठारे का सचिन पिळगावकर? सचिन पिळगावकर. ऍज अ काम करताना तुला कोण जास्त हिंदीमध्ये आवडलं? संजय दत्त का सुनील शेट्टी? संजय दत्त. येस, संजय दत्त. ओके, थँक्यू सो मच. रॅपिड फायर. See, I was not diplomatic. I know you are not diplomatic. आता तू निर्माता आणि दिग्दर्शक या दोन्ही खुर्चीत बसलायस, तर या इनिंग विषयी काय सांग? आय नो. नाही, डिरेक्शनची अजिबातच मला हाऊस नाहीये. अजिबातच नाहीये. आय लाईक टू बी डिरेक्टेड. जर कोणी असेल सांगायला की बाबा हे असं कर, तसं कर, हे अगदीच वाईट शॉट दिलास, हा सुधार, तर मला आवडेल. पण मला ऍज अ प्रोड्युसर ना भार्गवी, आय एम आन्सरेबल टू माय इन्व्हेस्टर्स. मला एका ठराविक बजेटमध्ये ती फिल्म करणं गरजेचं आहे. बिकॉज मी एक प्रामाणिक फिल्म मेकर आहे. जेव्हा इन्व्हेस्टर माझ्यावर विश्वासाने पैसे लावतो, तेवढे पैसे तरी मुद्दल तरी त्याला परत मिळावी हे मी लुक आफ्टर करतो. आणि म्हणूनच आज बरेचसे डिरेक्टर्स जे आहेत, ऑफकोर्स त्यांचे रेम्युनरेशन, फीज, हे सगळं, त्यांची टीम, हे सगळं परवडणं, किंवा आता मला माहिती आहे की मी ॲज अ प्रोड्युसर एक ठराविक फिल्म ह्या दिवसात करतो, इतक्या दिवसांमध्ये करतो. कदाचित त्या डिरेक्टरची स्टाईल, टेकिंग वेगळी असेल, स्कूल ऑफ टेकिंग वेगळी असेल, तो तितक्याच दिवसांमध्ये करेल का हे सांगता येत नाही. सो फॉर मी बजेट्स आर एव्हरीथिंग फॉर अ फिल्म. द इकॉनॉमिक्स इज एव्हरीथिंग फॉर मी. म्हणजे 10 रुपये लागलेत तर 10 रुपये निघावेत प्रोड्युसरचे. आणि म्हणूनच एक वर्षातून 3-4 फिल्म्स मी करू शकतोय. बिकॉज फॉर मी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज माय विनर. जिथे गरजेचे आहेत तिथे पैसे तुम्ही नक्कीच खर्च करा. पण आता कधी कधी मला वाटतं की जस्ट बिईंग अ प्रोड्युसर इज नॉट द थिंग. बिईंग अ स्मार्ट प्रोड्युसर इज द थिंग. आज मी प्रोड्युसर बनलो ना बिकॉज मला फिल्म मेकिंगची खूप हाऊस होती. फिल्म कशी बनते, त्याच्या मागचं सगळं प्रोसेस काय असते हे शिकण्याची मला इच्छा होती, म्हणून मी प्रोड्युसर बनलो. आज मला लाईट डिपार्टमेंट, कॅमेरा डिपार्टमेंट, वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये काय काय घडतं, ह्या एका लाईटचं रेंट किती आहे, हे कसं वर्क होतंय, सगळं माहिती आहे. सो आज मला कोणी फसवू नाही शकत. आणि फिल्म हिट केव्हा होते, जेव्हा तुमचं बजेट तुम्ही जे आखलंय त्याच्यामध्ये होईल. पुढे प्रॉफिट आणि हे ते दॅट इज अ डिफरंट थिंग. पण मला असं वाटतं की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आवाक्यात ठेवण्याकरता मी मल्टीटास्किंग करतोय आणि गॉड्स ग्रेस ते मला थोडंफार जमतंय आता, त्यामुळे आय एम डुईंग इट. पण मग या फिल्म सातत्याने करत राहणं हे तुझ्या त्या प्लॅनचा एक भाग आहे? येस. आज मी 38 आहे. पुढे 12 वर्षात मला मी आता किती माझ्या फिल्म झाल्या, लहानपणापासून माझ्या 31 फिल्म झाल्या. सो आता पुढच्या 12 वर्षात मला 19 फिल्म करायच्या आहेत. मी माझ्या स्वतःला 50 फिल्मचं टार्गेट दिलंय आणि 50 वयानंतर पुढे काय ते देव बघेल. पण 50 वर्ष झाले की माझ्या 50 फिल्म झाल्या पाहिजेत, त्यामुळे ते टार्गेट आहे माझं. आणि दॅट्स व्हॉट आय एम फॉलोइंग राईट नाउ. तू मगाशी तर बोलला असंच फरक काय आहे, पण तू हिंदीमध्ये पण जेन्युइनली काम केलंय, तेव्हा तू स्टार्स बरोबर, येस संजय दत्त पासून असतील, आणि मराठीत तर तुला तो बेसिक इंडस्ट्रीतला फरक हा एकी नसून
अजून काही तुला दुसरा कुठला वाटतो? टॅलेंट, मराठी इंडस्ट्रीचं टॅलेंट टॉप क्लास आहे. बॉलिवूडमध्ये ऍक्टर्स नाही आहेत, बॉलिवूडमध्ये स्टार्स आहेत, स्टाईल आहे. कधी कधी पण मला हे जाणवतं भार्गवी, म्हणजे जेव्हा मी मराठी फिल्म्स करतो नक्कीच एक आपलेपणा असतो आपल्या ऍक्टर्स मध्ये ना, ते नक्की आहे. ठराविक काही सोडून, ज्यांची मी नावं नाही घेत सो ठराविक काही सोडून बरेचसे आपले मराठी कलाकार खूप हंबल आहेत, खूप डाऊन टू अर्थ आहेत आणि माणूस म्हणून तितकेच उजवे आहेत आपले मराठी कलाकार, तसे हिंदीचे नाही आहेत. सो मला हा खूप प्रामुख्याने फरक जाणवला की आपलेपणा आहे जेव्हा मी मराठी फिल्म करतो, एक आपलेपणा जाणवतो. कास्टमध्ये म्हण, क्रूमध्ये म्हण, हा एक मेजर फरक आहे. आणि हा बजेट्स वाईज फरक आहेच आहे, तो बजेटचा फरक आहे. आता एक दोन गोष्टी नवीन आहेत आपल्यासाठी, आपल्या पिढीसाठी आपण म्हणूया. एक इज OTT आणि दुसरं हा सोशल मीडिया, युट्यूब चॅनल्स असतील. तर तू OTT वर तुझ्या सगळ्या फिल्म्स तर आलेल्या, पण युट्यूब साठी पण तू एक शो केला होता बिग बॉस. प्रत्येक बिग बॉसचा तू रिव्ह्यू केला होतास. आणि मला असं वाटतं यू आर द ओनली बिग बॉस कंटेस्टंट जो प्रत्येक बिग बॉस मध्ये गेलाय. करेक्ट. ते तुला काय वाटतं? इट वॉज एक्साइटिंग, यु नो. बिग बॉस सीझन रिव्ह्यू करणं हे एक्साइटिंग होतं माझ्यासाठी, पण मी खूप शिव्या खाल्ल्या. महेश सरांनी मला खूप काय गरज आहे म्हणलं, सर ऍक्च्युली तो शो मी प्रोड्यूस नव्हता केला. इट वॉज फॉर अनदर प्रोडक्शन हाऊस. आय वॉज जस्ट होस्टिंग इट. मी तो प्रोड्यूस नव्हता केला. सो पण इट वॉज एक्साइटिंग. तो शो खूप माझ्या जवळ आहे अगं. इट इज अ शो व्हेरी क्लोज टू माय हार्ट, आणि त्याच्याबद्दल बोलणं, रिव्ह्यू करणं हे मला प्रत्येक सीझन मध्ये आवडलं असतं. एकच सीझन रिव्ह्यू केलाय. आता कदाचित सीझन 5 मी करीन सुद्धा. मी आजच सकाळी विचार करत होतो की करू का. आता होस्ट आय थिंक रितेश सर आहेत. सो आय थिंक आय प्लॅन समथिंग. वेगळं माध्यम आहे भार्गवी. ऑफकोर्स यु नो, आज OTT मुळे एवढं नक्की झालंय की समजा एक ऍक्टर थिएट्रिकली तेवढा मोठा नसेल, आणि जर तो टीव्ही ऍक्टर असेल किंवा लोकांना त्याला टीव्ही मध्ये, OTT मध्ये बघायला आवडत असेल, तर त्याच्यासाठी बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट झालेत. सो फॉर ऍक्टर्स लाईक मी ऑल्सो, OTT मध्ये काय होतं आज, इट इज, तुम्ही कितीही म्हणा की थिएटर इज थिएटर, सिनेमाची शान वेगळीच आहे वगैरे, ऍग्रीड. पण तुम्ही हे सुद्धा ऍग्री केलं पाहिजे की आज लोकांमध्ये पेशन्स लेवल किती आहे. आता लोकांच्या मोबाईलवर आज नेटफ्लिक्स आहे, तर आज उघडल्यावर त्यांना, मोबाईल उघडल्यानंतर इंटरनॅशनल कॉन्टेंट आहे. तर अनलेस अँड अंटिल यू कंपेल देम टू गो टू अ थिएटर, किंवा अनलेस अँड अंटिल एक बॉक्स ऑफिस स्टार आहे, त्याची फिल्म आहे, बिग इव्हेंट फिल्म ज्याला आपण म्हणतो, त्याची फिल्म असल्याशिवाय मला नाही वाटत की 70% लोक थिएटरला जातील. सो हे सुद्धा एक मोठं माध्यम झालंय OTT फॉर व्हेरी व्हेरी गुड ऍक्टर्ससाठी. ते खूप एक त्यांना सोन्याहून पिवळं झालेलं आहे की यु नो, ह्या माध्यमातून आपण जर आलो तर लोकांपर्यंत जास्ती पोचू, लोकांना क्विक ऍक्सेस आहे त्यामुळे ते बघतील. आज OTT मध्ये असे बरेच वेब सिरीज आहेत, वेब फिल्म्स आहेत, ज्याच्यामुळे काही ऍक्टर्स खूप फेमस झाले. फॉर एक्झाम्पल बॉबी सर बघ तू, किंवा आता पंकज त्रिपाठी सर असतील, किंवा श्रेया आपली असेल, श्वेता त्रिपाठी असेल. सो असे बरेच ऍक्टर्स आहेत जे OTT ऍक्टर्स त्यांना आपण म्हणतो, पण दे आर ऑल्सो बिग स्टार्स. सो दॅट इज अ बिग मीडियम. लोक म्हणतात की अरे सिनेमा, थिएटर, बरोबर आहे, पण OTTला पण तुम्ही कमी लेखू नका. OTT इज ऑल्सो अ बिग मीडियम. आता तर यु नो, मी जेव्हा आधी 5-10 वर्षापूर्वी तर युट्यूबचा असं एवढं काय ट्रेंड नव्हता, पण आता युट्यूब म्हण किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, आज मी बघतो की रील करून सुद्धा कॉन्टेंट क्रिएटर्स रील करून दे आर बिकमिंग स्टार्स. सो आज असं काही नाही राहिलं की तुम्ही फिल्म स्टार आहे म्हणजे मोठे. आज असं नाही राहिलं. आज तुम्ही OTT स्टार, एक हिट वेब सिरीज दिली, तुम्ही पण स्टार आहे. आज इन्फ्लुएन्सर्स पण स्टार आहेत, आज युट्यूबर्स पण स्टार आहेत. सो आता तसं काही राहिलं नाहीये. आणि आय थिंक ऑल मीडियम्स हॅव देअर ओन रिस्पेक्ट.
आणि कुठल्याही मीडियम मध्ये जा, लोकांना जर वेगळे पण दिलं तर ते हिट होईलच. सो एनी मीडियम, ऑल मीडियम्स रिस्पेक्टेड, बट विथ डिफरंट कॉन्टेंट. ऍब्सोल्युटली. आता हे सगळं झालं एक दिग्दर्शक, एक कलाकार, किंवा आपण तू म्हणालास की तुला ऍक्टिंग जास्त आवडते. मग आता पुढची फिल्म तुझी प्लॅन करतोय, त्यात तू फक्त काम करणार आहेस का? नाही, मी पुढची फिल्म जी आता करतोय ती माझी खूपच अम्बिशियस प्रोजेक्ट आहे माझा, तो ड्रीम प्रोजेक्ट आहे माझा. ही माझी पहिली फिल्म होती, त्याचा सिक्वल आहे. बरेच लोक मला इन्स्टाला डीएम करतात की सर जबरदस्त सिक्वल करा, जबरदस्त 2 करा. मी म्हटलं तुमचं सगळ्यांचं बरोबर आहे, पण जबरदस्त 2 पीपल हॅव टू अंडरस्टँड, फॅन्स हॅव टू अंडरस्टँड की जबरदस्त 1 आली होती 2007 साली. तेव्हाचं टेक्निक, तेव्हाचं ट्रेंड हा वेगळा होता. आज 2024 मध्ये मी कॉन्टेंट वाईज एवढं रिचनेस दाखवणं गरजेचं आहे, बिकॉज टेक्निकली ती फिल्म एवढी साऊंड पाहिजे. कारण की आज इंटरनॅशनल कॉन्टेंट तुमच्या मोबाईलवर आहे. यू हॅव टू बी ऍट पार विथ इंटरनॅशनल सिनेमा. तर त्यांच्याकडे बजेट्स असतात, मराठीमध्ये बजेट्स तेवढे नसतात. सो आय हॅव टू मॅच द इकॉनॉमिक्स, बॅलन्स करायला लागेल. बट आय एम ट्राईंग माय बेस्ट की जे काय बजेट आहे. पण मी एवढं सांगतो भार्गवी की मी जबरदस्त 2 करीन तर ऑफकोर्स माझ्यात जो एक पॅशन आहे, मॅडनेस आहे, तो मी बाहेर आणीन. कारण की मग त्याला काही बजेट नसेल, मग या फिल्मला काही बजेट नसेल, मग मी जर मैदानात उतरलो ना, मग मी उतरलो. फिर आय विल मेक शुअर दॅट माय मराठी फिल्म गोज ग्लोबली. बिकॉज माझ्या मराठी फिल्म्स ना, किंवा आपल्या मराठी फिल्म्स ना, जर कोणी पाण्यात पाहिलं ना तर ते मला आवडत नाही. सो इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट की जर मी जबरदस्त ज्या दिवशी फ्लोअरवर जाईल, त्या फिल्मचं बजेट मला विचारशील, बजेट मी सांगू शकणार नाही, बिकॉज देर विल बी नो बजेट. जो बनेगा वो बनेगा, बट मी लार्जर देन लाईफ ही बनाऊंगा. मोठं बनवणार काहीतरी जे लहान मुलांना आवडेल, आपल्या महिलांना आवडेल. इट विल बी एंटरटेनमेंट फिल्म. आणि ऑफकोर्स आय हॅव वर्कड ऑन इट आणि आय हॅव साईन 2 पीपल. आपल्याच इंडस्ट्रीचे मोठे दिग्गज आहेत ते. विलन साईन केलाय मी. मुळात जबरदस्त या फिल्मची गाणी, डान्सेस खूप लक्षात आहे लोकांच्या. म्हणजे आजही इव्हेंट मध्ये ती गाणी परफॉर्म करतात, सगळेजण करतात, डान्स कॉम्पिटिशन मध्ये करतात. मला असं वाटतं जबरदस्त 2 जेव्हा येईल तेव्हा अजून ते खूप छान आहे. आय नो. आणि येस, इट विल बी एंटरटेनमेंट फिल्म. डान्स, म्युझिक, VFX, ऍक्शन, everything. Action is your passion, I know that. So I'm trying, Bhargavi. Great. आता तू दिग्दर्शक म्हणून कसा आहेस आम्हाला कळलास, निर्माता म्हणून तुझी मतं कळली, मराठी चित्रपटसृष्टीविषयी कळली, पण तुझा एक वेगळा रोल इज अ फादर. आणि खूप आम्ही तुझ्या इन्स्टा स्टोरीज बघत असतो, तर त्या रोल विषयी काय सांगशील? खूप प्राइसलेस अशी गोष्ट आहे ही. म्हणजे जगात काय होतं, मी एक फिल्म केली होती बाप माणूस. आपण आई हिला खूप ग्लोरिफाय करतो. अर्थात आईची जागा कोणी घेऊ शकत नाही. मॉम इज अ मॉम. पण ना आपण कधी कधी एका बापाच्या सॅक्रिफाईसला दुर्लक्ष करतो की आई हे करते, आई ते करते, आई सगळंच करते. तर मग बाप काय करतो? बाप हे सगळं करून सांभाळून तुमच्या फ्युचरसाठी त्याची झटापट चालू असते आणि तो तुमच्यासाठीच करत असतो सगळं. तर हे मला जाणवलं वेन मी लॉकडाऊन मध्ये फेलिशा बरोबर खूप वेळ घालवला. ते बॉन्ड शब्दात मांडता येण्यासारखं नाहीये. एक प्राइसलेस बॉन्ड आहे तो. फेलिशाने माझी लाईफ चेंज केली आहे आणि मी खूप आता डीप विचार करतो, डीप बोलतो, फिलॉसॉफिकल झालोय, सेफ्टी बद्दल जास्ती बोलतो बिकॉज ऑफ माय डॉटर. ॲज अ मॅन मी खूप चेंज झालोय, खूप मच्युअर झालोय असं म्हणेन मी. आणि माणुसकी टुवर्ड्स जास्ती माझा कल आहे आता की इवन आफ्टर लॉकडाऊन बऱ्याच गोष्टी घडल्या. म्हणजे माझ्या लाईफमध्ये पण म्हणजे माझा मामा गेला लॉकडाऊन मध्ये, जो आय वॉज व्हेरी क्लोज टू हिम. आणि मग असं व्हायला लागलं की अरे आपली माणसं कोण आहेत ना ती आयडेंटिफाय करा आधी आणि त्यांना असं जपून ठेवा. सो मी माझी माणसं आहेत ते आता आयडेंटिफाय करून ठेवली आहेत की
म्हणजे मामाचं तेव्हा काय झालं, जस्ट थोडंसं आउट ऑफ हे आहे पण मला सांगायला आवडेल की तेव्हा वेल्डन बेबी रिलीज झाली होती आणि ती पहिली मराठी फिल्म होती जी अमेझॉननी प्रीमियर केली. त्याच्या आधी प्रीमियर कुठली मराठी फिल्म केली नव्हती. अमृता आणि माझी. सो ती फिल्म रिलीज झाली आणि माझ्या मामाला अमेझॉन प्राईम काय असतं हे माहित नव्हतं, बिकॉज ना OTT नवीन होतं. सो ते गोव्यात राहत होते. सो तेव्हा त्यांनी मला फोन केला 21 तारखेला आणि ते म्हणले अरे मला अमेझॉन माहिती नाहीये. तर मी म्हणलो ठीक आहे. मी त्यांना सांगितलं असं डाउनलोड करा. त्यांनी पाहिलं, त्यांनी मला परत लगेच फोन केला आणि मी तो उचलला नाही आणि 22 तारखेला मला तिकडनंच फोन आला की ते गेले म्हणून. सो तेव्हा असं झालं ना मला की ॲज अन ॲक्टर आपण लाईफ जी जगतोय ते सगळं मृगजळ आहे. ॲक्टिंग फील्ड इज ऑल मृगजळ. रियालिटी इज यू, युअर डॉटर, युअर लव्ड वन्स. ही खरी लाईफ. मला ते लॉकडाऊन नंतर जाणवलं. सो त्याच्यानंतर मी इतका हळवा झालो ना की नाही यार, ती लाईफ नाहीये. लाईफ काय आहे? लाईफ फेलिशा आहे. लाईफ काय आहे? तू माणूस म्हणून कसा आहेस. लाईफ काय आहे? तू लोकांना कसा वागवतोस, ही लाईफ आहे. सो मी आता ते पाळतोय भार्गवी आणि मी तसाच वागत राहीन. मी पुढे किती मोठा झालो किंवा नाही झालो, मी माझं वागणं नाही बदलणार. बिकॉज तुम्ही किती मोठे स्टार आहात ना ते जेव्हा कळतं तेव्हा तुम्ही समोरच्याला कसं वागवता. सो मी माझी माणसं आयडेंटिफाय केली आहेत, त्याच्यामध्ये माझी मुलगी आहे आणि तो बॉन्ड खूप स्पेशल आहे. फेलिशाला आता कळायला लागलं की मी ऍक्टर आहे. सो तिने विक्टोरिया जेव्हा पाहिला तेव्हा ती पहिला सीन बघून दुसरा सीन बघून तिने ओळखलं नाही की हा माणूस कोण आहे, बिकॉज गेटअप माझा वेगळा होता. सो ती म्हणली नो आय डोंट लाईक दिस मॅन. ते म्हणलं तो मी आहे. ती म्हणली नो यू आर अ नाईस मॅन दादा, यू आर नॉट दॅट मॅन. आणि मग तिने बाप माणूस पाहिल्यानंतर आणि तिने थिएटरमध्ये पाहिला. सो फर्स्ट फिल्म फेलिशानी जी माझी पाहिली आहे थिएटरमध्ये ती बाप माणूस आहे. या सो तिने पाहिला आणि ती क्लायमॅक्सच्या नंतर रडायला लागली आणि मला नंतर रात्री जाऊन तिने कानात सांगितलं की आय गॉट जेलस. छोटी मुलगी जेलस की ती छोटी मुलगी, तू तिला जवळ घेतलंस, तिच्यावर प्रेम केलंस, आता तू मला तसं कर. सो हा जो एक इनोसन्स आहे, दिस इज लाईफ सो मी अजिबातच लोकांना मी सांगतो ना, मला मित्र वगैरे म्हणतात अरे तू स्टार हो गया. म्हणलं मी खरंच कोणी नाहीये. आय एम अ नो बडी. मी खरंच एक नॉर्मल माणूस आहे आणि आय वॉन्ट टू बी दॅट. मला हे स्टारडम वर्डम कळत नाही भार्गवी. हे आज आहे उद्या नाहीये. सो आय लाईक टू बी सिम्पल. बट येस, whenever I die, I want to die a legend. I will not die ordinary. हे मला तुला ऑफकोर्स ह्या पॉडकास्ट मध्ये पण सांगतो की मी ऑर्डिनरी नाही जाणार. मी कुछ तो जलवा करके जाऊंगा. असं सॉरी, मी जरा येडा आहे मी. ऍब्सोल्युटली फाईन. तू मगाशी पुन्हा आपण एका अशा तू म्हणालास की खरं घर आणि घरचे असतात. आजकाल आपल्या आयुष्याचा विचित्र पद्धतीने पण एक भाग झालाय म्हणजे ट्रोलिंग. आपले घरचे आहेत, आपलं काम आहे, तसंच ट्रोलर्सना उत्तर देणं, ट्रोलिंग कडे बघण्याचा दृष्टिकोन हा आजकाल प्रत्येक कलाकाराला काय नॉर्मल माणसाला पण भेडसावणारा प्रश्न झालाय. तर त्याविषयी तू मगाशी बोललास, पण एका मोठ्या गोष्टीला तुला सामोरं जावं लागलं. तर ते तू कसं फेस केलंस मग त्यावेळेला? नाही, खूप वाईट वाटलं, खूपच वाईट वाटलं. म्हणजे मुळात काय ना, मी खूपच न्यूट्रल माणूस आहे की पॉलिटिकली काय चालू आहे मी ॲज अ सिटीजन माझं मत देऊ शकतो, पण मला राजकीय जर काही कॉन्फ्लिक्ट होत असतील त्याच्यामध्ये सहसा मी पडत नाही. कारण की माझं लिव्हिंग, माझं अपब्रिंगिंग असं झालंय की हाही माणूस तोही माणूस, ह्यांच्यावर प्रेम करा, ही माझी अपब्रिंगिंग आहे. मला कोणीच नाही सांगितलं की अरे हा मुस्लिम आहे, हा सिख आहे. मला हे कोणी शिकवलंच नाही, कारण की माझ्यासाठी माणसंच आहेत. त्यामुळे मी जेव्हा फिल्म करतो, 100 जणांचा क्रू असतो, मी त्याला अजिबातच विचारत नाही की तू कोण आहेस बाबा, असं आपण कोणीच विचारत नाही. आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये पण आपण कधीच हे बघत नाही.
सो माझ्यासाठी तो विषय इट इज आउट ऑफ क्वेश्चन की मी कोणाच्या विरोधात किंवा मी कुठल्या गोष्टीच्या सोबत आहे, अजिबातच नाही. मी खूप न्यूट्रल आहे प्रत्येक गोष्टीत. ॲज अ सिटीजन मला फॅसिलिटीज मिळत आहेत का? नाही. मी जे टॅक्सेस भरतोय मला रोड चांगले मिळत आहेत का? नाही. फॅसिलिटी आहे का? नाही. पब्लिक ट्रान्सपोर्ट, आत्ता तुम्ही रोड नॅरो करून जिथे मेट्रो बनवत आहेत, नाही. मग मी टॅक्सेस का भरतोय? आणि मग हे पण नाही बोलावं का? नाही बोलावं. पण आता असं झालंय की नाही यार, आता मला रात्रीची झोप सुखाची हवी, मला नाही बोलायचं. काय करायचंय करा. जे झालं लोकांनी त्याला इतकं मिसइंटरप्रिट केलं ना. माझा कुणावरच राग नव्हता आणि जे कर्मचारी आले त्यांना मी व्यवस्थितपणे उत्तर दिलं, ते गेले. माझं संध्याकाळी एक आउटबर्स्ट झालं की त्याला कारणं बरीच होती आणि त्याला एक बॅकग्राऊंड होती. येस, त्याची पोस्ट होती ती चुकीची होती, हे मी मान्य केलं. पण मी कुठल्याही चळवळीच्या किंवा प्रोटेस्टच्या अगेन्स्ट आहे किंवा हे चुकीचं जे चित्र सगळीकडे पसरवलं गेलं ते वाईट झालं आणि त्याचा मला खूप मनस्ताप झाला. मला खूप फोन आले, मला खूप थ्रेट्स आले, पण तेव्हा कोणी बाजू नाही घेतली. आज आपल्याच इंडस्ट्रीचे काही कलाकार, तुमचा काय संबंध? तुम्ही कशाला बोलताय? तुम्हाला विचारलंय का? तुम्हाला बॅकग्राऊंड माहिती आहे का? तू मला फोन केला का? पुष्क्या काय झालं? अरे तू मित्रच, मला ओळखतोस ना. बरेचसे एक दोन त्याच्यात मी ओळखत नाही, पण एक दोन अगदीच ओळखतो बिकॉज आपणच एकत्र इव्हेंट्स केलेत. सो तू फोन उचलायचा, पुष्क्या काय झालं, काय झालं रे, एकदा यू शुड हॅव स्पोकन टू मी. हे सगळं झालं आणि एक कोणीतरी आहेत, मला त्यांचं नाव नाही घ्यायचं, त्यांनी परत माझ्यावर परत काहीतरी शेरेबाजी केली आणि मला खूप काय काय वाईट बोलले, स्टेटमेंटमध्ये शिव्या घातल्या. मग हे चालतं का? मग जसं मी बोललो आणि तुम्ही रिॲक्ट केलं, मग तसं त्यांनी जसं स्टेटमेंट दिलंय मग त्याला पण रिॲक्शन हवी का नको? पण मी रिॲक्ट नाही केलं. जाऊ दे, सायलेन्स इज ब्लिस. मी रिॲक्ट नाही केलं. पण मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की मला जेव्हा थ्रेट्स आले तेव्हा कोणी उभं नाही राहिलं. जेव्हा मला अतिशय घाणेरड्या भाषेत लोक बोलले, माझ्या फॅमिलीला इन्व्हॉल्व्ह केलं, तेव्हा कोणीहीच मला सपोर्टला उभं नाही राहिलं. एक माणूस आहे इंडस्ट्रीमधला ज्यांनी मला फोन केलं, अवधूत गुप्ते. त्यांनी मला फोन केला की मी तुझ्या सोबत आहे, तुला काही वाटलं तर मी एक मोठा भाऊ म्हणून उभा आहे. अवधूत गुप्ते एकमेव माणूस आहे जो माझ्या सोबत उभा राहिला, ज्याचा मला फोन आला. आणि अर्थात हे बघ, त्यांनी पोस्ट करावं की नाही मला सपोर्टिंग हे त्यांचा विषय आहे, बट आय रिस्पेक्ट हिम ॲज अ मॅन, ॲज अ ह्युमन बिईंग. बिकॉज मला तेव्हा गरज होती सपोर्टची. बिकॉज मला असे थ्रेट्स की तुला घरी येऊन मारू, तुला हे करू, फॅमिलीला हे करू, फॉर व्हॉट? मी काय केलंय? मला कोणाबद्दलही काहीच वाटत नाही. मी न्यूट्रल आहे. माझे सगळेच बंधू आहेत, माझे सगळे माझेच लोक आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त मी सुद्धा आहे ना. सो मी तुमच्यातलाच एक आहे आणि तुम्ही मलाच महाराजची भाषा करता. सो मला वाईट वाटलं. आय वॉज ट्रॉमटाइज्ड फॉर फ्यू डेज. ते 5-6 दिवस मी खूपच डिप्रेशनमध्ये गेले. पण आपल्या इंडस्ट्रीमधनं कुणाचा फोन नाही आला ना सपोर्ट झालं. पण आत्ता मला एक गोष्ट जाणवली की मग काही ठराविक लोक आपल्या याच्या इंडस्ट्रीमध्ये जे आहेत, ठराविक नाही, आय थिंक मॅक्सिमम लोक आहेत, जे मला असं वाटतं की ते खूपच इधर डिप्लोमॅटिक आहेत किंवा खूपच जास्ती फेक आहेत, खोटे आहेत. खोटे काय आहेत? आय से इट ॲज इट इज. म्हणजे मी जसं आहे तसं बोलतो, कारण की मी खरा माणूस आहे. मी कधीच कोणाच्या मागे नाही बोलत. सो आता अजून एका मोठ्या ऍक्टरला ट्रोलिंग झालं मध्ये, मला नाव नाही घ्यायचं दादांचं, पण ट्रोलिंग झालं. पण त्यांना सपोर्टिंगला 4-5 कलाकार उभे राहिले. मला चांगलं वाटलं की चलो यार, ही माणसं सपोर्ट करतायत त्यांना. तो फिर ये जो सिलेक्टिव सपोर्टिंग है ना, सिलेक्टिव बिहेवियर, हे नका करू. सो
इट इज सी कम्प्लिटली दे आर लुकआउट, ते त्यांचं लाईफ आहे, दे आर डिसिजन. पण मग आम्ही किती एक आहोत हे सगळीकडे दाखवा, एकाच ठिकाणी दाखवू नका. हिपोक्रेसी आहे मग ही. मग तुम्ही माझ्या वेळेस का नाही उभे राहिला? आय कॅन अंडरस्टँड इंडस्ट्री ट्रोलिंग ना, मला पण ट्रोल झालो ना, मी पण ट्रोल झालो. सो हे सिलेक्टिव्ह बिहेवियर आहे ना. सो मी ह्याच गोष्टीमुळे कंटाळलोय 12वी. त्यामुळे मी बरा, माझे फिल्म्स बरे, माझी मेहनत मी तिकडे गाढवासारखा राबीन. मला ह्याच्यात नका पाडू. पॉलिटिक्स जाऊ द्यायचं त्याच्यात नका पाडू. आय एम व्हेरी हॅपी इन माय स्पेस मेकिंग फिल्म्स. दॅट इज माय पॅशन. ह्या खोटेपणाचा कंटाळा आला मला इंडस्ट्रीमध्ये. सो आय हॅव स्टॉप्ड. मी आता जास्ती इव्हेंट्सला जात नाही. तिथे काय इव्हेंट्सला जाऊन काय होतं, तुम्ही फोटो काढतात, हसतात, मिठ्या मारतात. कोण आहेत ती लोक? तुम्हाला वर्षभरात एक फोन पण नाही करत, एक मेसेज नाही करत. सो बेसिकली इथे इंडस्ट्रीमध्ये तुमचं कोणी नाही आहे तसं. आणि आय एम व्हेरी हॅपी की आय एम वर्किंग डे अँड नाईट. आय एम पॅशनेट अबाउट माय वर्क. बट माझ्यावर जर ही वेळ आली तर मी सिलेक्टिव्ह बिहेवियर नाही करत. मी सपोर्ट केला तर तुला मी 1000% सपोर्ट तुला करीन, आणि नाही करायचा तर मी नाही करणार सपोर्ट. सो हे मला एका छान पद्धतीने तुझ्या मार्फत सांगायचं होतं. आणि मी जास्तीत जास्त शब्द टाळलेत. जोक बोलणारे आम्हाला माहिती होतं, हे हॅशटॅग आहे जोक बोलणार, त्यामुळे आम्हाला मग गॅरंटी होती की तू ते छानच बोलशील. आमच्याकडनं छोटंसं गिफ्ट पॅलेट्स ऑफ टोन्स कडनं हे गिफ्ट आहे. प्लीज बघ, आम्हाला पण ते खूप एक्साइटिंग आहे. कॅन आय ओपन इट? प्लीज राईट. मी रॅपिड फायर मध्ये डिप्लोमॅटिक नव्हतो. नाही छान उत्तर दिली. ते फाटायला नको ना म्हणून. आय नो. हे वाच. वाचू मी लाऊड? प्लीज. टू डिअर पुष्कर, a small token of love from Palette of Tones. Loads of blessings to your cute daughter. Keep smiling and spread it all around. Best wishes. Thank you so much. Oh, that's so cute. Thank you. Hey Padma. Thank you so much. Thank you so much. आणि हे छोटंसं जेवीज क्लिनिक कडनं. अरे वा. थँक्यू. येस, थँक्यू. सो आज तू इथे आलास, गप्पा मारल्यास. थँक्यू सो मच. आय होप तुला या गप्पा आवडल्या, कारण आम्ही खूप एन्जॉय केला. थँक्यू भार्गवी. ऍक्च्युली आय वॉन्ट टू थँक यू बिकॉज हल्ली जसं मी बोललो, मी खूप हळवा झालोय, मॅच्युअर झालोय आणि खूप डीप विचार करत असतो. सो आय नीड अ फ्रेंड टू लेट इट आउट. आणि तुझ्या ह्या पॉडकास्टच्या मार्फत आपण छान गप्पा मारू शकलो. आय वॉज व्हेरी हॅपी. युअर अ फ्रेंड, युअर अ डिअर फ्रेंड. सो मला कम्फर्टेबली व्यक्त होता आलं. थँक्स टू यू. आम्हाला आवडेल की जोक बोलणार आणि छोटंसं आमच्यासाठी काहीतरी बोलू. म्हणजे तुला एखादा काही व्यक्त व्हावंसं वाटतं? येस, नक्कीच. इथे ठेवू. येस, मी ना एक काही लिहिलं होतं फ्रॉम प्रोड्युसर्स पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, ते वाचून दाखवू का? प्लीज. हे प्रत्येक निर्मात्याकडून अशा काही ऍक्टर्सना आहे जे सेटवर चांगले वागत नाहीत, टँट्रम देतात, प्रोड्युसर्सना छळतात. हे प्रत्येक निर्मात्याकडून तशाच काही ठराविक ऍक्टर्ससाठी आहे. न नाव घेता. इट गोज, शब्दाचा मान, मिळालेल्या कामाची जाण, पाय जमिनीवर ठेवायचे भान, जेव्हा काही कलाकार ठेवतील तेव्हाच उलगडू शकतील त्यांच्या यशाचं पान. प्रोड्युसर्स कडून मागता तुमच्या स्टाफचा खर्चा, अहो बॉक्स ऑफिसवरही बघा तुमचा दर्जा. तिथे होऊ दे की भरलेल्या पैशांची गोणी, मग लावा तुमच्या टँट्रम्सची बोली. दुसऱ्याला कमी लेखून स्वतःला महान समजणारे तुम्ही, कोण मोठं कोण छोटं, अहो बाजारातले कांदे बटाटे नाही हो आम्ही. निर्माते तुमचा त्रास सहन करून खचतात, अहो ते निर्मिती करतात म्हणून 100 जणांची पोटं भरतात. ज्या कलेनी नाव दिलं, ज्या नशिबाने साथ दिली, काळाच्या महिमेला घाबरा, एका क्षणात ओढू शकते करिअरची दांडी. क्या बात आहे. असं मी एक जस्ट लिहिलं होतं. प्रोड्युसर पण आहेस, ऍक्टर पण आहेस, तुला नक्कीच करतो. येस. सो थँक्यू भार्गवी. आय लव्हड इट आणि खूप मजा आली गप्पा मारून. इतकं छान एकातनं एक बोलत गेलास. आणि तुझ्या सगळ्या वाटचालीसाठी, सगळ्या फिल्मसाठी खूप शुभेच्छा. आणि लवकरच आम्ही तुला ऑस्कर्सला बघू. तथास्तु. थँक्यू सो मच. थँक्यू.